गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ऑल क्लिअर आहे? आवाज येतोय सर्वांना? ओके, थँक्यू सो मच. पहा, लक्ष द्या. मराठीमध्ये आपण वृत्ताचा अभ्यास करत होतो. सुरुवात आपण आजच्या तासाची तिथूनच करणार आहोत. त्यानंतर गणिताचा नवीन टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. त्याचं नाव आहे काळ, काम आणि वेग. त्याच्यामध्ये आज वर्क आणि टाइमचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग पहिल्यांदा पाहू आपण मराठीमध्ये आपण काय पाहिलं. नंबर 1 ला वृत्ताला आपण सुरुवात केली होती. काही सेकंदाला रिवाइज करतो. वृत्त पहा, नंबर 1 ला आपण पाहिलं, आपल्या मनात जे विचार येतात ते जसेच्या तसे बोलून दाखवणे याला गद्य असं म्हणतात. तर तेच विचार चालीवर आणि सुरावर म्हणता येतील अशी रचना करणे म्हणजे पद्य असते. मग गद्य आणि पद्यातला फरक आपल्याला कळाला. तो फरक आपण कसा समजावून सांगितला? एका वाक्याच्या माध्यमातून सांगितला. मी गावाला चाललो हे आपल्या भाषेतलं बोलणं म्हणजे गद्य आहे. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, ह्याला आपण पद्य असं म्हणतो. बरोबर आहे सर? आणि याच पद्य रचनेचे आपण 3 प्रकार पाडले. पहिला प्रकार होता यामध्ये नंबर 1 ला छंद, दुसरा अक्षरगणवृत्त आणि तिसरा मात्रावृत्त. छंद, अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त. त्याच्यातला पहिला प्रकार आपण अभ्यास केला काल. त्याचं नाव होतं छंद. बरोबर आहे? मग या छंदामध्ये आपण अभ्यास काय केला की बाबा छंद म्हणजे काय? बरोबर आहे काय? दिलेली अक्षरे कशी लिहिली असली तरी, बरोबर आहे का, नेहमी दीर्घ याच्यामध्ये उच्चारली जातात. बरोबर आहे? त्याच्यानंतर याचा जो उच्चार असतो तो आघात प्रधान वाचन आपल्याला याचा करायचा असते. आघात प्रधान वाचन. याची रचना सैल असते. सैल या पद्धतीच्या घटना पाहिल्या. आणि या छंदामध्ये 2 प्रकार पाडले. पहिल्याचं नाव होतं छंदवृत्त आणि दुसऱ्याचं नाव होतं मुक्त छंद. छंदवृत्त आणि मुक्त छंद. बरोबर आहे? मग आता आघात प्रधान काय असते? मुक्त छंद. तर लक्षात ठेवा, मुक्त छंदाचा वापर, बरोबर आहे का नाही, करायला सुरुवात केली मराठीमध्ये कवी अनिल. कवी अनिल. आता तुम्हाला प्रश्न माझा असा आहे, अनिल यांचं पूर्ण नाव काय? कमॉन. टोपण नाव मी सांगितलं अनिल, तुम्ही सांगा पूर्ण नाव सांगा. अनिल, कवी अनिल यांनी मुक्त छंद मराठीमध्ये वापरण्याचा प्रघात सुरू केला. सर्वप्रथम सांगा लवकर. अनिल कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात? पूर्ण नाव काही जणांचं यायला पाहिजे फास्ट. अनिल. मी इकडे बोलायला तोपर्यंत छंदवृत्तामध्ये आपण पाहिलं नंबर 1 ला अभंग आणि नंबर 2 ला पाहिली ओवी. बरोबर आहे? अभंगामध्ये आपण पाहिलं की अभंगाचे प्रकार 2 आहेत. अभंगाचा प्रणेता संत नामदेव. संत नामदेवास अभंगाचा प्रणेता म्हणतात. संत नामदेवास अभंगाचा प्रणेता म्हणतात. तर अभंगाला अभंग नाव का पडलं? बरोबर आहे का नाही? ज्या गाथा होत्या त्या इंद्रायणीत बुडवण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांचा. परंतु त्या गाथा इंद्रायणीत बुडल्या नाही, म्हणजे नष्ट झाल्या नाही. अभंग. बरोबर आहे का नाही? म्हणजे म्हणून तिचं नाव पडलं अभंग. संत नामदेवास अभंगाचा प्रणेता म्हणतात. करेक्ट उत्तर आलेलं आहे. कवी अनिल आत्माराम रावजी देशपांडे. करेक्ट आहे. कोणी सांगितलं? आदिनाथ फेगडे. राईट आहे तुमचं उत्तर. बरोबर आहे. आत्माराम रावजी देशपांडे. कवी अनिल या टोपण नावानं त्यांना ओळखतात. त्यांनी मुक्त छंदाला वापरण्यास सुरुवात केलेली आहे. विदा सावरकरांच्या बऱ्याचशा कविता मुक्त छंदामध्ये आहेत. बरोबर आहे का नाही? बऱ्याचशा कविता. पण काही कविता अशा बी आहेत ज्या आपल्याला दुसरीकडे सुद्धा लिहायच्या. सगळ्याच इथं नाही, अक्षर गणवृत्तात सुद्धा आहे. बरोबर काय? माझे मृत्यूपत्र परीक्षेत आलेला प्रश्न आहे. माझे मृत्यूपत्र हे विदा सावरकरांचं जे काही आहे ते खालीलपैकी कोणत्या वृत्तात येते? त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता मी ते शिकवलं नाही अक्षर गणवृत्त, तर तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल. हे पृथ्वी आहे, शिखरिणी आहे, हरिणी आहे. उद्या याच्या आयोगाचे प्रश्न विचारणार आहे तेव्हा याचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. बरोबर आहे? माहितीये विदा सावरकर सर्व विनायक दामोदर सावरकर. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला यासारख्या कविता. माझी जन्मठेप. बरोबर आहे? यासारखा ग्रंथ लिहिणारे विदा सावरकर आहे. यांच्या बऱ्याचशा कविता मुक्त छंदामध्ये. बरोबर आहे? आणि बऱ्याचशा वृत्तामध्ये सुद्धा बघायचा. तर संत नामदेवाला अभंगाचा प्रणेता म्हणतात. आपल्या लक्षात आलं. अभंगाला अभंग नाव का पडलं ते बी आपल्याला कळालं. अभंगाचे प्रकार 2 आहेत हे बी आपल्या लक्षात आले. पहिल्या अभंगाचं नाव आहे लहान अभंग आणि दुसऱ्या अभंगाचं नाव होतं मोठा अभंग. प्रकाराचं नाव.
बरोबर. याचे 2 चरण असतात, याचे 4 चरण असतात. पाठ झालं पाहिजे आपल्याला. लहान अभंगाचे 2 चरण, मोठ्या अभंगाचे 4 चरण. पण लहान अभंगाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे तुम्ही बघून घ्या. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. नीट पहा. लहानपण 5, देगा 2, 7. बरोबर आहे का नाही? का लहानपण मध्ये किती आहेत मोजून घ्या. लहानपण देगा देवा, बरोबर आहे का नाही? मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याची अंकुशाचा मार. हे वाचा, नाही तर अजून दुसरं एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. देवाची ये द्वारी, उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हे मोठ्या अभंगाचं उदाहरण. बरोबर आहे का नाही? म्हणजे यामध्ये जे असतं ना मोठा अभंग, बघा, देवाची ये द्वारी 6, 6, 6 आणि 4. बरोबर आहे का नाही? 6, 6, 6 आणि 4 म्हणजे याचा अर्थ प्रत्येक चरणामध्ये 6, 6, 6 अक्षर असतात पहिल्या 3 चरणात आणि शेवटच्या चरणामध्ये 4 अक्षर असतात. क्लिअर आहे? पण इथं मात्र पहिल्या चरणामध्ये 8, 8, 8 आणि शेवटच्या चरणात सुद्धा. म्हणजे याचा अर्थ, बरोबर आहे का नाही, जे 2 चरण असतात प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षरे असतात. दरवेळेस असं असेल नाही, एखाद्या वेळेस संख्या चेंज बी होते. बरं काय, 6 होते, 7 होते आणि 8 होते. कोणाची? लहान अभंगाची. हे बी लक्षात ठेवायचं तुम्हाला. बरोबर. इथं 3 चरणामध्ये 6 अक्षरे असतात आणि 4थ्या चरणामध्ये 4 अक्षरे असतात. म्हणून तुम्हाला ओळखण्याची खूण दिली होती की शेवटी जर 4 अक्षर आले तर तुम्ही म्हणा मोठा अभंग आहे. कारण लहान अभंगामध्ये काय होतंय तसं होत नाही. लहान अभंगात 8, 8 येऊ शकतात, 7, 7 येऊ शकतात. बरोबर का नाही? त्यानंतर पाहिलं ओवीचे प्रकार 2. पहिला पाहिला सांगा पारंपरिक ओवी आणि दुसरी होती आधुनिक ओवी. पारंपरिक ओवी आणि आधुनिक ओवी. पारंपरिक ओवीचे प्रकार पाहिले, चरण पाहिले आपण 4 चरण असतात. तर आधुनिक ओवीचे 3 किंवा 3.5 चरण असतात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्य देतो शावे, तो शोनी मज द्यावे, पसायदा नाही. ही काय? संत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. बरोबर आहे का नाही? हिला पारंपरिक ओवी म्हणायचं. बरोबर आहे. बाळ जातो दूरदेशा, मन गेले वेडावून, आज सकाळपासून पी गोपीनाथ. यांची ओवी ही आधुनिक ओवी आहे. बरोबर आहे. बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून, आज सकाळपासून. किती वरल्या? 3 म्हणले आधुनिक ओवी. ओळखाय फार सोपं आहे. मन वढाय वढाय, उभ्या पिकातल ढोर, किती हकला हकला, फिरी येतं पिकावर, वापस पिकावर. पारंपरिक ओवी. मनाचं वर्णन करताना मन फार चंचल आहे. बरं आहे का नाही? मन फार चंचल आहे. एकदा मोबाईल हातात घेतला की अर्धा तास कसा गेला आपल्याला पता लागत नाही. आपण तर फक्त मेसेज पाहण्यासाठी घेतलेला असते. बरं आहे का नाही? तिकडच वाहत देते जिकडं नाही जायला पाहिजे. बरं आहे का नाही? मनाचं वर्णन करताना बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर. क्लिअर आहे? पारंपरिक ओवी आणि आधुनिक ओवीची माहिती आपण पाहिली होती. छंदवृत्ताचा अभ्यास आपण केला होता. त्यामध्ये आता राहिलं होतं मुक्त छंद. मुक्त छंदामध्ये आपण सांगितलं 2 तरी नवीन घटना कळाल्या ना. एक घटना तुम्हाला सांगितली की कवी अनिल याला मुक्त छंदाचा आपण प्रणेता म्हणतो. कवी अनिल आत्मारामरावजी देशपांडे त्यांचं पूर्ण नाव आपल्याला कळालं. मुक्त छंदामध्ये जे छोटे छोटे चरण असतात त्याला चरण किंवा उपचरण म्हणतात. याबद्दल बोललो आपण. रचना कशी असते? सैल असते. ज्या ठिकाणी आपल्या मनातली भावना सांगणं संपते तिथंच त्याचं कडवं संपते. म्हणजेच तिथं अक्षरांचं, यतींचं, मात्रांचं बंधन असते का? नाही. जिथं कोणतंच बंधन पाळल्या जात नाही त्याला मुक्त छंद असं म्हणतात. यायला लक्षात? ओके. मग तिथं आपण वेगवेगळे उदाहरणं दिली. देवा याही देशात पाऊस पाड, जिथे पाण्याला येतो खुनाचा वास, जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा ताग, देवा जोर तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग. पाहिले? हे काय पाठ करायचे नाही तुम्हाला उदाहरण. एक्झामला काय येणार होतं ते मी रिवाइज केलं ऑलरेडी. उदाहरणं नाही येणार, काळजी करू नका. फक्त ऐकायचे चांगले वाटायला म्हणून. आपणच आपल्याला लिहिलेली पत्रे वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फडफडू द्यावीत वाऱ्यावर पाणी. अनुराधा पाटील यांचं वाक्य आहे. आपणच आपल्याला लिहिलेली पत्रे वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फडफडू द्यावीत वाऱ्यावर पाणी. बोलणं त्यांचं संपलं, कडवं बी संपलं आणि चरण बी संपलं. कोणत्या ओळीत किती अक्षर असावं याचं काही बंधन नसते मुक्त छंदामध्ये. क्लिअर आहे? दुसरं उदाहरण. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले आहे तो डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. नारायण सुर्वेची कविता आपण पाहिली. त्याच उदाहरण आहे मुक्त छंदाचं. ठीक आहे? अशा बऱ्याचशा उदाहरणं आहेत. तुम्ही वेगानं निघून जाताना निदान वळून तरी बघायचं होतं. वस्ती जळत होती आणि माझे दोन्ही हात वर होते.
वेगानं निघून जाताना निदान वळून तरी बघायचं होतं, वस्ती जळत होती, माझे दोन्ही हात वर होते. ह्याच उदाहरण आहे मुक्त छंदाचं उदाहरण. लक्ष द्यायला. ओके, परीक्षेच्या दृष्टिकोनातून 4 घटना लक्षात आल्या. बरोबर आहे. पद्य रचनेचे प्रकार 3, छंद, अक्षरगणवर्त आणि मात्रावर्त. बरोबर आहे. छंदाचे प्रकार 2, छंदवृत्ताचे किंवा छंदाचे प्रकार 2, छंदवृत्त आणि मुक्त छंद. छंदवृत्ताचे 2, अभंग आणि ओवी, लहान आणि मोठा. अभंगाचे प्रकार किती? 2, ते बी कळालं. ओके, लास्टला पाहिलं आपण लहान अभंग. प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षरे असतात. 99%. एखाद्या वेळेस 6 बिन 7 बी असू शकतात, काही सांगता येत. ठीक आहे. काही प्रश्न आहे का सांगा फास्ट. आवाज यायला व्यवस्थित. ओके, चला तर मग आता छंदाचा अभ्यास आपण केला. बऱ्यापैकी माहिती आपल्याला त्याच्यातली कळाली. आता छंदावरच उदाहरण आपलं चुकणार नाही अशा अपेक्षेसह मी पुढचा भाग सुरू करतोय, अक्षर गणव्रत. पण अक्षर गणव्रताला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला काही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे वृत्तामधल्या. त्यामध्ये नंबर 1 ला आहे गण, नंबर 2 ला आहे यती, नंबर 4 ला किंवा 3 ला यती भंग. बरोबर आहे, असतंय. त्याच्यामध्ये काय काय असतं ते लघुगुरुक्रम काय भानगड आहे, ह्या घटना तुम्हाला माहित असायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? लघुगुरुक्रम. मग आता यालाच लघक्रम असं म्हणतात. लघक्रम याचे काही बेसिक नियम आहेत, ते तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर आपण अक्षर गणवर्ताचा अभ्यास करू. ठीक आहे, लक्ष द्या सर. गण, पहिली व्याख्या द्यायची अशी आहे, दिलेल्या कवितेच्या चरणातील 3-3 अक्षरांचा गट करून, बरोबर आहे, गट केला जातो आणि गण पाडले जातात. बरोबर आहे का नाही? किंवा लघुगुरुक्रम ठरवला जातो. 3 अक्षरांचा गट करून लघुगुरुक्रम ठरवला जातो, त्यालाच आपण गण म्हणू. दुसरी व्याख्या, कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे गण. कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप म्हणजे गण. म्हणून जेव्हा मी मला गण ठरवायचा आहे तेव्हा मला 3 अक्षरांचा गट करायचा आहे, हे इथं लक्षात ठेवा. किती अक्षरांचा गट करायचा आहे? 3 अक्षरांचा गट करायचा आहे. मग आपण गण ठरवू शकतो. उदाहरणार्थ मराठीमध्ये गण किती आहे? उत्तर आहे गण मराठीमध्ये 8 गण आहेत. किती गण आहेत? 8 गण आहेत. मग कोणते गण आहेत 8? य, मा, ता, रा, ज, भा, न, स, ल, ग. ही ट्रिक्स लक्षात ठेवा. बरोबर आहे का? याच्यावरून मराठीतले तुम्हाला 8 ला 8 गण सांगता येतात. इथला 8 ला 8 गण आपल्याला इथं सांगता येतात. यावरून पहिल्यांदा नाव सांगा म्हणले तर य, म, त, र, ज, भ, न, स झाले 8 गण. बरोबर. यम, तर, जभ, न, स. यम, तर, जभ, न, स. मी काय पाठ केले का? नाही. हे इथं लक्षात राहिलं. य, म, तर, ज, भ, न, स. फिनिश. जिथं 8 भरतील पहिल्या अक्षराला मोजायचं, ते 8 गण यायचं. मग हे 8 गण, बरोबर आहे, कधी होतो पण हा य गण? प्रश्न पडेल ना, कधी असतो हा स गण? तर त्यासाठी तुला लघु गुरुक्रम यावा लागतो. लघु म्हणजे रस्व, गुरु म्हणजे दीर्घ. अ, इ, उ, रू, लू किती 5 रस्व स्वर आहेत. या 5 रस्व स्वरांचा अभ्यास आपल्याला बाराखडीमध्ये झालेला आहे. यांचा उपयोग जिथं असतो तिथं लघु असतो. लघुला असं दाखवतात, बरोबर आहे, आणि गुरुला असं दाखवतात. माहितीये? ह्याचीच 1 मात्रा आणि याच्या 2 मात्रा पकडायच्या. आलं लक्षात? लघु गुरुक्रम कसा ठेवायचा लक्ष द्या. बरोबर आहे. मी आता लिहायलो न, म, न, त्याला काही काना मात्रा एलांटी एक आहे नाही. मग ले, बिंदास, गुरु, लघु, लघु, लघु. पण मी जर असं लिहिलं मा, ना, वा, लिहिलं, प्रत्येकाला काना आहे, गुरु, गुरु, गुरु. बरोबर आहे का नाही? किंवा याच्यातलंच एखादं उदाहरण लिहितो यमाता लिहिलं, मग याचं लघु, गुरु, गुरु येते. परीक्षेत आलेले प्रश्न. ठीक आहे. यमाता, य लघु, मला काना, तला काना, म्हणून गुरु, गुरु लिहिले. समजायला? मग याचे काही अपवाद तुम्हाला लक्षात ठेवायचे, बाकी सगळं कळतंय. पहिली वेलांटी आहे लघु ले, दुसरी वेलांटी आहे गुरु ले. पहिला उकार आहे लघु ले, दुसरा उकार आहे गुरु ले. पहिला उकार म्हणजे लघु, लघु म्हणजे रस्व. बरोबर ना? 100% लक्षात येते. फक्त 2-3 नियम किंवा अपवाद लक्षात ठेवायचे. कोणता पहिला? लक्ष द्या. अंजली, ज्या अक्षरावर अनुस्वार असतो, ज्या अक्षरावर अनुस्वार असतो ते अक्षर गुरु लिहायचे. गुरु, लघु आणि गुरु. बाकी तर काही नाही. ज ला काना नाही म्हणून लघु आहे, ल ला वेलांटी दुसरी आहे म्हणून गुरु आहे. फक्त या अ वर अनुस्वाराकडे बघून घ्या. ज्यावर अनुस्वार आहे म्हणजे अनुस्वारयुक्त अक्षर नेहमी गुरु मानावे, हे इथं तुम्हाला ध्यानात ठेवायचे. लक्ष द्यायला गुरुदेव. ओके. दुसरा नियम लक्षात ठेवा. दुःख, दुःख हा शब्द पहा.
आता विसर्ग दिसायला का? विसर्ग येस दिसायला. विसर्गाच्या पूर्वीचा अक्षर कसं बी असो आपल्याला घेणं नाही, पण त्याला नेहमी गुरुच मानायचे. पुढचं तर खटारायचं आहे, त्याला काना नाही, मात्रा नाही, एलांटी नाही, म्हणजे लघुच लिहू द्या. प्रॉब्लेम तुमचा फक्त इथं आहे, याच्याकडे पाहून घ्या. हा नियम लक्षात ठेवा. काय? विसर्ग जिथं दिसल त्याच्या अगोदरचा अक्षर दिसायला लघु असो का गुरु, पण मानायचं नेहमी गुरुच. इथं गुरु लिह दुःख. कारण या दचा उकार जरी पहिला असला तर समोर आलेल्या विसर्गामुळं त्याचा उच्चार लांबट होतो. बरोबर आहे? तुम्ही विसर्ग काढून टाका आणि वाचून बघा, तुम्हाला असं दिसल दुःख 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 दुःख, आणि इथं वाचल्या दुःख दुःख दुःख. ख आकारात वाचायले, पण दुःख म्हणताना दूचा उच्चार याच्यापेक्षा लांबट पाहिलाय. कशामुळे? या विसर्गामुळं. म्हणून याला गुरु मानायचं, याला लघु मानायचं. क्लिअर आहे सर? ओके. नेक्स्ट तिसरा अपवाद इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जोडाक्षर जर आला असेल, जोडाक्षर पहिल्या अक्षराच्या समोर कुठेही येऊ शकते वाक्यामध्ये जोडाक्षर. दिसायला का नाही? पुस्तक. येस. मग या पुस्तक म्हणताना या स्तकमुळे याचा उच्चार दीर्घ व्हायलाय, म्हणून याला गुरु मानायचं. बरोबर आहे? जोडाक्षराचा आघात जर पहिल्या अक्षरावर होत असेल, बरोबर आहे? आता या सला त जे जोडले त्याला काना आहे का, वेलांटी आहे का, मात्रा आहे का, नाहीये, मग त्याला लघुच लिहा. हे लघु आहे, हे बी लघु आहे. दिसायला नाही दिसाय. हे गुरु काऊन मानलं? हा प्रॉब्लेम आहे. तर समोर येणाऱ्या जोडाक्षराचा आघात यावर पडायला, म्हणून त्याला गुरु मानलं. मग हे दरवेळेस पडतंय का? नाही, इथं पडायला. बघा ना तुम्ही, एरवी पहिला उकार प नावाचा शब्द लिहून बघा. बरोबर आहे? हे आपण दीर्घ वाचित नाही, पण इथं वाचायले. बरोबर आहे का? पुस्तक. बरोबर आहे? पुस्तक. पुस्तक म्हणताना त्या स्तकमुळे पचा उच्चार जो आहे तो दीर्घ व्हायला. दुसरा द्यायचा अपवाद बघा ना एका मिनिटात. उन्हा. आता बघा उन्हा. आता बघा पुस्तक वाचून बघा, उन्हात नावाचा शब्द वाचून बघा. उन्हात नावाचा शब्द वाचल्या तुमच्या असं लक्षात येईल की उन्हात नावाचा उ या न ला काना, हा ला काना दिसायला इथं दिसायला, पण याचा आघात पडन झालाय. बरोबर आहे? म्हणून उत्तर आहे लघु गुरु लघु. फिनिश. कळालं नाही कळालं? उन्हात बघा ना, मी इथं प्रत्येक वेळेस इथं जसं लिहिले तसं इथं लिहिले का? नाही लिहिलं. का नाही लिहिलं? कारण हे करेक्ट आहे आणि हे बी करेक्ट आहे. आलं लक्षात? कारण याचा आघात याच्यावर पडू लागला, म्हणून याचा उच्चार दीर्घ होऊ लागला. इथं तसं काय होईन बघा. तुम्ही वाचू, तुम्ही असं उला जास्त वाचायले काय नाही, उ शॉर्टकटच आहे. उन्हात उन्हात उन्हात. पण पुस्तक म्हणताना प ला उकार जास्त वाचाय, लांबट उच्चार व्हायलाय, म्हणून तो दीर्घ आहे. किती नियम लक्षात आले? अपवाद तुम्हाला 3. 1. अनुस्वारयुक्त अक्षर गुरु मानावे. दिसलं? विसर्गाच्या पूर्वीचा अक्षर गुरु मानावे, आणि जोडाक्षराचा आघात जर पहिल्या अक्षरावर पडत असेल तर ते अक्षर गुरु मानावे. चौथा नियम लक्षात ठेवा. सरकार चौथा नियम सांगते की वाक्याच्या शेवटी 3 अक्षराचा गट करून जो शब्द शिल्लक राहील तो 99% गुरु मानावा, आणि बाणीला तो लघु मानावा. बरोबर आहे? लय तानाला तर बरोबर लघु मानावा. जास्त करून त्याला काय मानायचे? गुरु मानायचे. कधी? आता मी आता एक ओळ लिहिणार आहे 15 अक्षराची. 15 अक्षर लिहिल्या 3 चे 5 गट पडायले, काय उरल का? काहीच उरणार नाही. 12 3 चौक 12, 3 चे 4 गट, मग काहीच उरणार नाही. ही काही याची गरज. पण जेव्हा मी 11 अक्षराची एक ओळ लिहिली, तेव्हा 11 अक्षराचे तुम्ही गट कसे पाडणार आहे? 3 अक्षराचे 3 गट पाडणार. 3 त्रिक 9 होतात. उरले किती? 2. मग त्या उरणाराला गण नाही म्हणायचं, तर उरणाराला जे 2 अक्षर उरले त्याचा ठरवायचा तुम्ही लघु गुरुक्रम. होईल तेवढा त्याला गुरुच मानतात, गुरु. बरोबर आहे? पण कधी कधी लघु पण मानतात. काळजी करू नका. पहिला लघु, दुसरा गुरु असा असतो. बरोबर आहे? शेवटचा अक्षर गुरु मानतात. ओके. 5 नियम तुमच्या लक्षात आले का? पहा, आता मी बोलू लागलो गणावर, मग गण सांगता सांगता तुम्हाला 3-4 नियम सांगितले, ते लक्षात आले असतील. मग आता हे 8 गण कशी लक्षात ठेवायचे ते पाहायचं. इथूनच बघा 3 अक्षर मोजा पटकन. चला. य माता. शाबास. नंतर य कट करा. आता मातारा. 3 अक्षर मोजायचे तुम्हाला. मातारा. दिसला? मा कट करा. 3 अक्षर मोजा. ताराज. करेक्ट. बरोबर आहे? नंतर ता कट करा. राजभा. करेक्ट. राजभा. नंतर रा कट करा. ज पासून सुरू होणारे 3 अक्षर सांगा. जभान. करेक्ट. बरोबर आहे? भ कट ज कट झाला. आता भानस.
तीन अक्षर सांगा. नंतर भाकट नसल, नंतर लास्टला उरलं सलग. करेक्ट. 8ला 8 गण तुमची इथे संपलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला बघायचे आद्य लघु, मध्य लघु, अंत्य लघु. सुरुवातीला लघु येते किंवा मध्य लघु येते, बरोबर नाही. इतकं तुम्हाला पाठ करायची गरज नाही. आता यमाता दिसाय, यमाता मातारा ताराज राज भार गभान भानस नसल आणि सरग याच्याहून तयार केले. याच्याहून आपण तुम्हाला एक ट्रिक्स लक्षात ठेवायची. यमातारा जभान सलग, यमातारा जभान सलग. मग यमाता म्हणजे काय? आता कधी होतो य गण ते ऐका. य गण कधी होतो, य गण कधी होतो, तर लघु गुरु गुरु केल्यावर य गण होतो. क्लिअर आहे? बरोबर आहे. मातारा म गण कधी होतो, म गण ते पाहता. गुरु 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 अशी रचना असल्यास होतो. 3 अक्षरांचा गट केला. त गण कधी होतो, त गण ताराज म्हणजे त आहे, ताराज. तो गुरु गुरु आणि लघु असल्यावर याला म्हणतात अंत्य लघु. याला म्हणतात सुरुवातीला काय आद्य लघु, आणि याला म्हणतात सर्व गुरु. बरोबर का नाही? टोटल गुरु 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 आहे. मग राजभा सांगा. रगण कधी होतो, रगण. रगण होतो राजभा. गुरु लघु गुरु असल्या याला म्हणतात मध्य लघु. मध्य लघु आहे. बरोबर आहे का नाही? आता गुरुचा कार्यक्रम सुरू होऊ शकतो कदाचित. बरोबर आहे का नाही? जगण सुरू झाला. जगण. जगण कधी होतो, लघु गुरु लघु. याला म्हणतात मध्य गुरु. याला म्हणतात मध्य गुरु. बघा मध्य गुरु आहे ना, मधात गुरु म्हणून मध्य गुरु. नंतर भानस म्हणजे भगण. बरोबर आहे. गुरु लघु लघु. बरोबर आहे. भगण. नसल नगण. लघु लघु लघु. बरोबर. आणि सलग सगण. सगण कधी होतो सांगा, लघु लघु गुरु. आता सांगितलं होतं अनुस्वारयुक्त अक्षर गुरु मानावे, म्हणून शेवटचा जो कार्यक्रम आहे तो गुरु मानलेला दिसायला. सलग ग वर अनुस्वार आहे. सलग. करेक्ट आहे. बघून घ्या. 8 गण दिसायला का नाही फास्ट. यमाता मातारा ताराज राजभा जभान भानस नसल आणि सलग हे शब्द पाठ करायचे का नाही, हे एवढं लक्षात ठेवायचं मग तुम्हाला. यमातारा जभान सलग याच्यावरूनच आपण ते 8 गण पाडू शकतो आणि त्याचा लघु गुरुक्रम ठरवू शकतो. बरोबर आहे. याला म्हणा आद्य लघु, अंत्य लघु, मध्य लघु. तसे हे मध्य गुरु, आद्य गुरु, अंत्य गुरु. नंतर हे सर्व लघु सर्व गुरु. बरोबर आहे. दिसत असतील आय होप. लक्षात यायला 8 गण तुम्हाला कळाले. गण ठरवताना 3-3 अक्षरांचा गट करावा लागतो. मराठीत एकूण 8 गण आहेत. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचं माप होय. हे बी आपल्या लक्षात आलेलं आहे. मोडून टाकू याला. आता 8ला 8 गण जर झाले असतील तुमचे, बरोबर आहे. यमातारा जभान सलग. तो कोणता गण कधी होतो आपल्याला कळालं का सांगा. ती पाठच ठेवायचं, कारण पुढे आपल्याला त्याचं काम पडणार आहे. आता पुढचा कार्यक्रम कन्सेप्ट लक्षात आहे. आता यती नावाची कन्सेप्ट असते. दिलेली कविता म्हणताना आपण जनगण म्हणल्यासारखं पूर्ण एकदाच म्हणत नाही. बरोबर आहे. कुठं ना कुठं थांबतो आपण. बरोबर आहे. या थांबण्याच्या स्थितीला किंवा विरामालाच यती असं म्हणतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा. याच्यामध्ये कुठं थांबले नाही का, एकाच श्वासामध्ये सगळं म्हणलं का नाही. सदा सर्वदा. काही जण इथं थांबतात, याला माहित नाही नेमकं कुठं थांबायला पाहिजे. बरोबर आहे. पण सदा सर्वदा योग, ह्या योग शब्द म्हणताना मध्ये म्हणून जरासा गॅप आहे, म्हणून त्याला म्हणतात 6व्या अक्षरावर थांबलेला असल्यामुळे 6व्या अक्षरावर यती आलं असं म्हणतात. आणि जिथं थांबत नाही, न थांबता त्या अक्षराचा गॅप केला जातो मोठा. बरोबर आहे. तेव्हा यती भंग झाला असं म्हणतात. उदाहरणार्थ श्रीकृष्ण नवरा मी नवरी. बरोबर का नाही? नवरी म्हणले, यती भंग झाला नाही. पण तुम्ही नवरी म्हणले, थांबाय पाहिजे होतं, थांबले नाही. बरोबर का नाही? किंवा आगावचं थांबले, ह्या नवरीमुळे याचे 2 अर्थ प्राप्त झाले का नाही. पहिल्याचा अर्थ वधू झाला आणि दुसऱ्याचा अर्थ वरणार नाही. बरोबर आहे. असा झाला. याला यती भंग असं म्हणायचं. जिथं थांबाय पाहिजे तिथं नाही थांबल्या, यती भंग. ठीक आहे. यती बी लक्षात आला आता आपल्याला. नेक्स्ट पहिला मग आता वृत्ताच्या 3 प्रकारातला आपण पाहत आहोत. दुसरा प्रकार अक्षर गणवृत्त. तर नावातच आहे बघा अक्षर. बरोबर आहे का नाही? मग त्याच्यात आपल्याला अक्षर मोजून गण ठरवायचे. अक्षरांची संख्या जिथे समान असते तिथे अक्षर गणवृत्त होते. बरोबर आहे. उदाहरण पहा. भाषा संस्कृती. परीक्षेत आलं. भाषा संस्कृती थोर. एकच महाराष्ट्रा. एकच महाराष्ट्रा. तुझी देख रे. तुझी देख रे. देख रे. नाना धर्म असंख्य जाती.
नाना धर्म असंख्य जाती असती अद्यापि सारे खरे, असती अद्यापि सारे खरे, असं वाक्य. आता तुम्ही पहिल्या ओळीत अक्षर मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 किती भरले रे? पहिल्या ओळीत अक्षर बघून घ्या. 19 अक्षर भरले. तेवढेच अक्षर या दुसऱ्या ओळीत बी भरतातच. माझं जरी एखादं राहिलं असलं लिहिण्याचं तर पहिल्या ओळीत जितके अक्षर भरले तेवढेच दुसऱ्या ओळीत भरतात. त्याला अक्षर गणवृत्ता असं म्हणतात. म्हणजेच अक्षर गणवृत्तामध्ये अक्षरांची संख्या समान असते. प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या समान असते, त्याला म्हणतात अक्षर गण. काही मोजायचे काही गण येते काय मोजल्या का नाही? अक्षर गणवृत्त ओळखण्याची खूण काय? पहिली ओळ मोजा अक्षर किती, दुसरी ओळ. काल झालेले एक उदाहरण, सदा सर्वदा युग तुझा घडावा 12, बरोबर. तुझे कारणी देह माझा पडावा 12. पहिल्या ओळीत 12, दुसऱ्या ओळीत 12. अक्षर गणवृत्त. कळालं? म्हणून अक्षरांची संख्या समान म्हणून त्याला म्हणतात अक्षर गणवृत्त. क्लिअर आहे काय? ओके. ते कोणतं वृत्त आहे ते आपला प्रश्न बाकी आहे अजून. आता दिलेल्या कवितेच्या चरणात अक्षरांची संख्या समान म्हणल्यावर अक्षर गणवृत्त असते. पण कोणत्या ओळीत किती अक्षर असल्यावर कोणतं वृत्त असते? तर पहिल्या अक्षर गणवृत्ताची तुम्हाला नावं पाठवायची. पहिल्या अक्षर गणवृत्ताची नावं. तर काय नाव आहे पहिलं? इंद्रवज्रा. परीक्षेला येणारे तेवढे सांगतोय मी, बरोबर आहे. दुसरा आहे भुजंग पर्याय. भुजंग पर्याय अक्षर गणवृत्ताची नावं लक्षात ठेवा. नंबर 3 ला आहे वसंत तिलका. वसंत तिलका. नंबर 4 ला आहे सांगा वसंत तिलका झाल्या मालिनी, बरोबर का नाही? मालिनी. नंबर 5 मंदाक्रांता. मंदाक्रांता. नंबर 6 पृथ्वी, बरोबर आहे. नंबर 7 शार्दूल विक्रीडित. शार्दूल विक्रीडित हे बी लक्षात ठेवायचे. शार्दूल विक्रीडित. नंबर 8 मंदारमाला आणि नंबर 9 सुमंदारमाला. 10 ची भरती करायची असेल तर मधातच एक ठेवा मग लक्षात. त्याचं नाव आहे स्त्रधरा. स्त्रधरा नावाचं. ओके. पहा वृत्ताची नावं राईट डाऊन करू पहिले आपण आता, बरोबर आहे. इंद्रवज्रा, त्याच्यानंतर भुजंग पर्याय, त्याच्यानंतर वसंत तिलका, मालिनी, मंदाक्रांता, पृथ्वी, शार्दूल विक्रीडित, मंदारमाला आणि सुमंदारमाला. राईट आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचे आता कोणत्या अक्षर गणवृत्तात किती अक्षरे असतात. काही मिनिटाचा खेळ आहे फक्त हा. तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, बरोबर का नाही? फास्ट मध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. चला मग पहिले लक्षात ठेवा इंद्रवज्रामध्ये किती अक्षरे असतात. आताच पाहिलं आपण इंद्रवज्रामध्ये 11 अक्षरे असतात. म्हणजे आता तुम्ही अक्षरांची संख्या मोजली हो. पहिल्या ओळीत 11 भरले, दुसऱ्या ओळीत बी 11 भरले, पुन्हा इंद्रवज्र आहे. पण पहिल्या ओळीत 12 भरले, दुसऱ्या ओळीत 12 भरले, भुजंग पर्याय. पहिल्या ओळीत 14 भरले, दुसऱ्या ओळीत 14 भरले, वसंत तिलका. पहिल्या ओळीत 15, दुसऱ्या ओळीत 15 भरले तर मालिनी. पहिल्या ओळीत 17, दुसऱ्या ओळीत 17 मंदाक्रांता. पुन्हा एकदा 17 17 आले तर पृथ्वी आहे. शार्दूल विक्रीडित 19 19 येतात. मंदारमाला 22 22 येतात. सुमंदारमाला 23 23 येतात. राईट आहे. मग 21 22 23 चाच क्रम लक्षात ठेवायचा असेल तर मंदारमालेच्या आधी एक नाव लिहू तुम्ही. त्याचं नाव आहे स्त्रधरा, बरोबर. हे बी अक्षर गणवृत्त. याचा प्रत्येक चरणात 21 अक्षरे असतात. किती अक्षरे असतात? 21 अक्षरे असतात स्त्रधरामध्ये. मग 21 22 23. स्त्रधरा 21, मंदारमाला 22, सुमंदारमाला 23. किती सोपं आहे लक्षात ठेवा. स्त्रधरा, मंदारमाला, सुमंदारमाला, बरोबर आहे. शार्दूल विक्रीडित व्हीआयपी परीक्षेच्या दृष्टिकोनातून 19 लक्षातच ठेवा. आणि हे दोघं काऊन लक्षात राहतात? काऊन त्या दोघांमध्ये सारखे मंदाक्रांता आणि पृथ्वीमध्ये. आणि सुरुवात तर कोणाच्याही लक्षात राहते. इंद्रवज्र 11 आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे व्हीआयपी आहे. याच्याबद्दल बरंच बोललेलं जातं. म्हणून 12 अक्षर म्हणले की भुजंग पर्याय, 14 म्हणलं की वसंत तिलका आणि मालिनी 15 मध्ये मालिनी लक्षात ठेवा. अक्षरांची संख्या तुम्हाला सांगितलं. आता कोणती निवड मी इथं देऊ द्या तुम्हाला. तुम्ही एका मिनिटात ओळखू शकता की दिलेल्या कवितेच्या चरणात कोणतं वृत्त आहे. मग आपण नेमकंच सांगितलं होतं सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. मोजले 12 भरले, उत्तर भुजंग पर्याय.
भाषा संस्कृती थोर एकच महाराष्ट्रात तुझी देखरे. उत्तर किती भरले होते? 19 भरले होते. म्हणल्यावर काय? शार्दूल विक्रेते. कोणतंही लिहू द्या, कोणतंही. मी दुसरं एखादं लिहून दाखवतो तुम्हाला. पखरन बग घाली असं ओळी आली परीक्षेमध्ये. भुवरी पारिजात, पारिजात. परिमल उधळी हा सोन चाफा चारी दिशात. अशी ओळ एक्झाम मध्ये आली आणि तुम्हाला विचारलं या ओळीमध्ये कोणतं वृत्त आहे. बरोबर, या ओळीमध्ये कोणतं वृत्त आहे. तुम्ही काय करणार? अक्षर मोजणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अक्षर किती भरले गजानन? 15 भरले. 15 भरले म्हणल्यावर 15 अक्षर कशात असतात? मालिनीमध्ये असतात. म्हणून या कवितेच्या चरणात मालिनी हे अक्षर गणवृत्त आहे हे आपल्याला कळालं. दिलेल्या ओळीमध्ये अक्षरांची मी काय मोजली? संख्या मोजली. त्यावेळेस 15 भरली. मग पहिल्या ओळीत 15, दुसऱ्या ओळीत 15 म्हणल्यावर काय असते? मालिनी. ओके. नेक्स्ट. मग आता पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्याच्यामुळे लोकांना गण म्हणजे अवघड जाते वृत्त, त्याचं नाव आहे गण. तर गण कसे लक्षात ठेवायचे ते ध्यानात घे. तर गण फार सोपं आहे, पाठ करायचे नाही. परीक्षेत येणार आहे तुला मनानच. काय येणार आहे की सांगा रे त ज ग ग हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत असे एक्झाम मध्ये येणार आहे तुला. त ज ग ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत. त्यावेळेस तुला माहितीये का नाही की जेव्हा बी आपण गण ठरवतो, आपल्याला गण पाठ झाले तर 8 गण आहेत. य म त र ज भ न स. मी 8 पुन्हा एकदा मोजायलो. त्याच्यात फक्त हे सांगा ग लागते का कुठं? ग गणपतीचं लागते का बघा. य म त र ज भ न स. कुठे लागलं का ग? नाही. म्हणजे याचा अर्थ यम त र ज भ न स या 8 पैकी कोणतं बी अक्षर दिसलं त्याला 3 मोजायचे. 3 मोजावं लागतील, कारण 3 अक्षरांचाच गण आपण पाडित असतो. 3 अक्षरांचा गट करू. मग 3 त्रिक 9 आणि हे तर गणच नाही. मग 10 आणि 1 11. याला 1 मोजला आपण. 10 आणि 1 11. मग इथं लघु असू का गुरु एकच मोजायचं. बरोबर आहे. 3 त्रिक 9 10 11 म्हणजे उत्तर किती झाले? 11 आले. मग 11 कशात असतात आपल्याला माहित नाही का? काय 11 इंद्र वज्रामध्ये असतात. म्हणजे गणावरून आपण वृत्त सांगू शकतो. नेक्स्ट. ये येती 4 वेळा भुजंग पर्याती. आता ये 4 वेळा आले. येऊ द्या. ये 4 वेळा आले. म्हणून काय आले ते? 3 चोख 3चा पाडा म्हणायचा फक्त. 3 चोख 12. 12 कशात आहे? भुजंग पर्यात मध्ये. करेक्ट. त्याच्यानंतर परीक्षेत आलं तुम्हाला पाठ नाही बरं का हे तुम्हाला समजा, पण एक्झाम मध्ये आलं त भ ज ज ग ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत. मग एखादा नवीन कॅन्डिडेट याचा उत्तर सांगायला तर ते मोजणार. 3चा पाडा मोजणार. 3 चोख 12. ग नावाचा गणच नाही. मग त्याला 1 मोजायला सांगितलं. 12 13 14. मग हे माहित असण्यासाठी गणपाठ असावं लागतील का नाही? ते 8 लाख. बरोबर का नाही? मग 13 14. 14 कशात येतं बाबा? वसंत तिलका. हे नाव तुम्हाला पाठ करायचे त्याच्यानंतर. बरोबर का नाही? 14 अक्षर कशात आहेत? वसंत तिलका. मालिनी ननमय न न म य. 3 15. 3 15. बघा प्रत्येकच याच्यातला गण आहे. यमा तारा जभान सलग मध्ये हे सगळेच होते. मग 3 मोजायच्या पाड्यात. 3 15. 15 कशात आहेत? मालिनीमध्ये. मंदाक्रांता म भ न त त ग ग मभन तत ग ग मभन तत ग ग. मोजा. 3 3 3 3 3. 3 15 16 17. भरले का नाही? मभन तत ग ग 17. मग काही जणांना आता प्रश्न येते. बरोबर का नाही? ते याच्यावर लक्षात ठेवायचा गजानन की याच्यात लिहू का याच्यात लिहू असा प्रश्न येते. तर पृथ्वीला जग म्हणतात किंवा म्हणायचं म्हणत नसलं तरी, म्हणून पृथ्वीच्या गणाची सुरुवात ही जन होते. जसं जसं यलग. जसं जसं यलग. बरोबर आहे. जसं जसं यलग. ही झाली पृथ्वीची गण. ज फॉर पृथ्वी म्हणायचं. ज फॉर जग. जग म्हणजे पृथ्वी. आणि मंदाक्रांताला मन सुरुवात आहे म्हणजे इथं मन सुरुवात आहे. जिथं 17 आहे तिथंच तर कन्फ्युजन आहे. मग दोघांची बी 17 भरायले म्हणल्यावर मन म्हणल्यावर मंदाक्रांता, जन म्हणल्यावर पृथ्वी. असं लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आकारात. नाही म्हणल्यावर मला उदाहरण द्यावं लागेल आणि उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला त्याचे गट पडावं लागतील. अरे आता बघा. मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी. मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी. होई परिच्छुक विकल तो कांत एकांतवासी. आता ही ओळ आली एवढी मोठीच्या मोठी आणि तुम्हाला विचारलं सांगा याच्यात कोणतं व्रत आहे. मोजले फॉर्म मध्ये तुम्ही भरले 17.
किती भरले याच्यात 17. मग आता तुम्हाला वाटलं 17 म्हणले आता 2-3 गण आहे का, म्हणजे पृथ्वी आहे, मंदाक्रांत आहे, शिखरिणी आहे, हरिणी आहे, या प्रत्येकामध्ये 17 असतात बरं का. मात्र मला असं लक्षात आलं की या 17 मध्ये मला खूप काय माहिती आहे की पहिल्या तिघायचे मी गण पाडणार. पाडा. मेघांनी काय पडले, गुरु 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 पडले का नाही पडले, म्हणजे याचा गण कोणता तयार झाला, मग आता म गण कोणाचा आहे, मंदाक्रांत. म गण कोणाचा आहे, मंदाक्रांत. मच कसं काय नाव लिहिलेला, आठवा. जा वापस, यमा तारा जबान सलग मध्ये जा वापस. आणि मन सुरुवात होणारे 3 अक्षर सांगा. येन सुरुवात होणारे यमाता, पण मन मातारा, मा तारा, मग मातारा गुरु 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 हे का नाही रे, म्हणून मग नाही मातारा. वापस जावं लागते आपल्याला त्याच्यामध्ये. लक्षात अजिबात कन्फ्युज होत नाही, काळजी करू नका. नंतर शार्दूल क्रीडित मस जस, मस जस तत ग. अजिबात पाठ करायचं नाही तुम्हाला, एक्झाम मध्ये आलंय तुम्ही मोजणार. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 16 17, बरोबर ना. सॉरी 3 6 18 आणि 1 19. ग ला एकच मोजायचं ना, मग 19 भरायचे. 19 तुम्हाला पाठ आहे, शार्दूल क्रीडित मध्ये असतात. मंदारमाला, मंदारमाला मध्ये काय असते, 7 वेळस त असते. त त त 3दा झालं, 4दा, 5दा, 6दा, 7दा, 7 3 21 आणि ग 7 ग 7 ग 7 वेळेस त 1 वेळेस ग 7 ग 7 ग म्हणजे 7 वेळेस त 1 वेळेस ग, बरोबर आहे का नाही. आणि याच्यात ये येते, य 7 वेळेस लिहायचं. 1 2 3 4 5 6 7 आणि लग लिहायचं. 7 3 21 22 23, बरोबर का नाही. म्हणून 7 वेळेस ये जर आलं, कोणत्याच वृत्तामध्ये 7 वेळेस ये नाहीये, म्हणून ये 7 वेळेस उत्तर सुमंदारमाला. 7 वेळेस त 7 वेळेस उत्तर मंदारमाला. म्हणून किती सोपं आहे राहायला लक्षात. 7 वेळेस तर गरज तर नाहीये, पण आपल्याला आपण मोजू शकतो ना. एक्झाम मध्ये प्रश्न कसा येईल सांगा बरं, जाऊ दे. प्रश्न कसा येईल, प्रश्न असाच येते, न न म य हे खालीलपैकी कोणत्या व्रताचे गण आहेत. तर तू 3चा पाढा चालू कर, तुला नाव पाठ पाहिजे. य म तर ज भ न स 8 गण आहेत. याच्यापैकी काही दिसलं की 3चा पाढा, याच्यापैकी काही नाही दिसलं म्हणजेच काय नाही दिसणार रे, 2च अक्षर आहेत. ल लसणाचं, ग गणपतीचं. ल आणि ग दिसलं की एकच मोजायचा, ल ग. आणि ल ग सोडून काही दिसू द्या, 3 मोजा, जाऊ दे बाबा 3 मोजा. आणि 3चा पाढा म्हणा. ल आणि ग दिसलं की एक मोजा, त्याच्याहून अक्षर काढा आणि अक्षराहून सांगा व्रताचं नाव काय. अक्षराहून सांगा व्रताचं नाव काय. 3च प्रश्न याच्यात व्हीआयपी आहेत. नाव माहित पाहिजे, गण अक्षर माहित पाहिजे. येणारे परीक्षा आता पुस्तकात गेल्या घरी, आता घरी वाचा काय लिहिलेलं माहिती का नाही. इंद्रवज्रा हे अक्षर गणव्रत आहे. याच्या प्रत्येक चरणात 11 अक्षरे असतात. हिचे गण आहेत तत ज ग ग, येती 5व्या अक्षरावर. आणि उदाहरण, दुःखी जगा देखो निया द्रवते, सच्चित माते नवनीत वाटे. दुःखी जगा देखो निया द्रवते, सच्चित माते नवनीत वाटे, हे उदाहरण आहे त्याचं, बरोबर आहे. पण येती 5व्या अक्षरा, येती तितकं इम्पॉर्टंट नाही, बरोबर आहे का नाही. पाहिजे असेल तर काय, 5व्या अक्षरा, हे 6व्या अक्षरा, हे 8व्या अक्षरा, पुन्हा 8व्या अक्षरा, बरोबर आहे का. नंतर मग डबल येतं, बरोबर आहे का ना. जसं की स्त्रकधरा 21 अक्षर आहेत ना स्त्रकधरामध्ये, तर 7व्या आणि 14व्या अक्षरावर येतात. 7 1 7, 7 2 14, 7 3 20 असे गट लक्षात ठेवले होते. 7व्या आणि 14व्या अक्षरावर येतात स्त्रकधरामध्ये, बरोबर आहे का. मग स्त्रकधराचे गण पाठ करायचे तुम्हाला, तर मग मर भन ये मर भन ये असे, मर भन य तुम्ही लगेच पाठ करून टाकायला. मर भन ये मोजा तुम्ही. मर भन ये किती व्हालेत माहिती का. 1 2 3 4 5 6 7, 7 त्रिक 21. मग 21 कुठे आहे, स्त्रकधरामध्ये. आय होप लक्षात येत असेल. मी सांगायलो भुजंग पर्या हे अक्षर गणव्रत आहे. याच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. त्याचे गण आहेत येती 4 वेळा भुजंग पर्याय ये आणि याच्या येती येतात 6व्या अक्षरावर, म्हणजे 6व्या अक्षरात. याचं उदाहरण आहे, सदा सर्वदा योग तुझा कडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. वसंतिलका हे अक्षर गणव्रत आहे. याच्या प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात. त्याचे गण आहेत तभ झ ग ग,
बरोबर आहे. याच्या यती आहेत 8व्या अक्षरावर. याचं उदाहरण आहे वसंत तिलकाचं. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलास. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलास, फेकी रसाळ तरुही मधुगंध पासे. नेक्स्ट काय मालिनीचं उदाहरण पाहिलेलं आहे आपण, बरोबर आहे का? पखरण बघ घाली भुवरी पारिजात, परिमल उधळी हासून चाफा दिशात. पखरण बघ घाली भुवरी मालिनीचं उदाहरण. मंदाक्रांता मेघांनी हे गगन भरता, गाढ आषाढ मासी. पृथ्वी सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. हे उदाहरण आहे पृथ्वीच. आणि भाषा संस्कृती थोर एकच महाराष्ट्रा, तुझी देख रे, नाना धर्म असंख्य जाती, असती अद्यापी सारे खरे. हे आहे शार्दूल विक्रीडीच 19. मोजून पहा, उदाहरणाची गरजच नाही माझं म्हणतं असं, बरोबर आहे का नाही? सुमंदारमाला मराठी असे आमची माय बोली, जरी धर्म भिन्न अनुयायी असो. सुमंदारमाला. अरे परीक्षेत उदाहरण जरी आलं तरी तू त्याचे अक्षर मोजू शकतो. आता मी तुला न शिकवलेलं उदाहरण द्यायला, कोणतं? मराठी असे आमची माय बोली, जरी धर्म भिन्न अनुयायी असो. असं एक वाक्य आलं. तू काय करणार? कसं ओळखीणार? मला माहित नाही, तुला नाही, पण दोघं मिळून कसं ओळखायचं? मोज, अक्षर मोज. मोजले 23 भरले 23. आता काही सांगायची गरज आहे का? मग 23 कायात असतात? 23 सुमंदार मालामध्ये असतात. कायात असतात? सुमंदार मालामध्ये. म्हणून त्या उदाहरणावरून बी ओळखू शकतो तुरंत, गणावरून बी ओळखू शकतो अक्षर, आणि अक्षरावरून ओळखू शकतो तुरंत. आय होप लक्षात आला असेल. तुम्ही सोडून पहा, आता प्रश्न सोडून पहा, बरोबर आहे का नाही? तोच येणार नाही जो याच्यात मी लिहिला नाही. फॉर एक्झाम्पल काही जण शिखरीनी बघतात, हे तर येऊ दे पहिले, हे आलं की शिखरीनीकडे जायचं, बरोबर आहे? आगावचा कार्यक्रम शिकायचा. कन्फ्युजन काय करू? आधीच तर 2 मध्येच कन्फ्युजन होऊ लागलं. नाही तुम्ही शिखरीनी हरिणी घेतल्या मोठ्या, चौघी 17 आहे. आलं लक्षात? चला बोलत राहा. लक्षात आलं का? कवितेतील अक्षरे मोजण्याचं माप म्हणजे गणन. ओके, आपला टाइम इथे संपवतो. नंतर मात्रावर्त, आपण मात्रावर्ताची चर्चा करू नेक्स्ट पिरियड मध्ये. आणि मात्रावर्त झाल्यानंतर तुम्हाला विचारतो मी छंदावर, अक्षर गणवर्तावर आणि मात्रावर विचारतो मी प्रश्न, तुम्ही द्या त्याचे उत्तर. ठीक आहे सर? ओके. वृत्तावर आधारित भाग लक्षात आला असेल अशी अपेक्षा. मी छंदाला रिवाइज केला आणि अक्षर गणवर्ताची चर्चा केली. उद्या अक्षर गणवर्ताला फास्ट मध्ये रिवाइज करून मात्रावर्ताची आपण एंडिंग करून टाकू. ठीक आहे? चला तर मग दुसऱ्या सेशनला आपण सुरुवात करतोय. दुसरं सेशन आहे गणिताचं. गणितामध्ये आपण पाहत होतो नवीन चॅप्टर आज पाहायचा होता आपल्याला. नवीन चॅप्टरचं नाव मी या ठिकाणी लिहितो. त्याचं नाव आहे वर्क अँड टाइम. काळ, काम आणि वेग. काळ, काम आणि वेग. तुम्ही याला, काही जण याला रेल्वेचे प्रश्न म्हणतात, काही जण याला टाइमावरचे, वर्क आणि टाइमवरचे क्वेश्चन म्हणतात. बऱ्याच जणांच्या माइंड मध्ये बरेच क्वेश्चन असतात याच्यावर. चालतंय ना, चालू करू. करणी हा धडा रिपीट घ्यायचा असेल तर रिपीट घेऊ आपण, काही काळजी करू नका जर लक्षात आलं नसेल. मग काळकाम वेगामध्ये 2-3 टाईप आहेत. त्या 3 टाईप पैकी पहिली टाईप आपण आज सुरुवात करू वर्क आणि टाइम पासून. मग आता वर्क आणि टाइम मध्ये पहिले प्रश्न आपल्याला येतात की बाबा समीरला, प्रश्न पहा पहिले मी एक समजून सांगतो तुम्हाला. मी म्हणलो की समीरला एक भिंत बांधण्यास 5 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 5 दिवस लागतात. समीरला एक भिंत बांधण्यास 5 दिवस लागतात. ह्याचा अर्थ काय होतो की समजा मी एक ठिकाणी भिंत लिहिली, हा पहिली, ही दुसरी आहे, ही तिसरी भिंत आहे, ही चौथी भिंत आहे आणि ही 5वी भिंत आहे. कन्सेप्ट पहिले सांगायला, नंतर लगेच प्रश्नाला मी चर्चा म्हणजे सुरुवात करणार आहे. कन्सेप्ट आहे का? आता हे एक भिंत म्हणल्यावर ही भिंत झाली. किती दिवस लागले? 5 दिवस. एक भिंत बांधली, ही एक भिंत हिला बांधायला 5 दिवस लागले. याचा अर्थ कामाचा किती भाग पूर्ण झाला? उत्तर 1/5. हे काम आहे, काम, हे वर्क आहे. अलग लक्षात हे सांगायचं तुम्हाला. 1/5 काय झालं सांगा? हे फर्स्ट डे झाला. फर्स्ट डे, पहिल्या दिवसामध्ये
1/5 काम झालं का नाही फर्स्ट डे. जेव्हा सेकंड डे चालू होईल तेव्हा तुम्हाला 2/5 लिहावं लागेल, नंतर 3/5 लिहावं लागेल, नंतर 4/5 लिहावं लागेल आणि लास्टला 5/5 लिहावं लागेल. म्हणजे याचा अर्थ 5व्या दिवशी जे काम होईल ते 5/5 म्हणजे एक काम होईल. म्हणजे 5व्या दिवशी टोटल काम 5 भिंती बांधायच्या होत्या. समजा हे 1 2 3 4 5 हे कम्प्लीट होईल. आलं लक्षात. आता दुसरी घटना लक्षात राहू द्या की मी म्हणलो एका दिवसामध्ये 5 दिवस लागले, त्याला 1/5 भाग एवढं काम झालं. तर इथं जे दिसायला 1/5 भाग याला तुम्ही काम म्हणलात हे का नाही. मग हे जर काम असेल तर टाइम किती लागला. टाइम आणि वर्क यांचं व्यस्त प्रमाण असते. टाइम काढायचा याला उलट करा 5/1. एक तर छेदस्थानी असतोच म्हणून 5 दिवस. बरोबर आहे का. दिवसात दिला होता म्हणून तासात दिला तास येतो 5 दिवस. आलं लक्षात. जे भागाकारात दिसायले ना, जे भागाकारात ते टाइम आहे. म्हणजे वर्क आणि टाइम यांचं प्रमाण कसं असते रे, व्यस्त असते, उलटा कार्यक्रम असतो. म्हणून आपण लिहिताना असं लिहित असतो एक काम 10 दिवसात करतो. बघा एक काम 10 दिवसात करतो. देताना असं दिलंय, लिहिताना याला असं लिहितो एका दिवसाचे काम 110. कळालं नाही का. 110 हे काय झालं, एका दिवसाचं काम झालं. मग आता एका दिवसाचं काम 110 आहे. मग 5 दिवस काम केलं तर काम किती झालं 5 दिवसात. काढून दाखवा. एका दिवसात 110 आहे तर 5 दिवसात किती झालं, गुणिले 5 करा. 1/2 झालं का नाही सांगा. येस. मग 5 दिवसात 1/2 म्हणजे अर्ध काम झालं. मग शिल्लक किती राहिलं, अर्ध शिल्लक राहिलं. इथून तुमची सुरुवात असेल. बरोबर आहे का की बाबा एक काम ए हा, किंवा दुसरे एक उदाहरण देतो अजून. समजा हा एक काम 20 दिवसात करतो. हे जे लिहिलंय ना हेच तुमचं एका दिवसाचं काम आहे. एक दिवसाचं काम, एक काम तो 20 दिवसात करतो. बरोबर ना. तर ते याचा अर्थ तो एका दिवसात 20 पैकी एक खुर्ची बनवतो. एका दिवसाचं काम. मग जर एका दिवसाचं काम 120 असेल, मी तुम्हाला म्हणालो त्याने 5 दिवस काम केले. मग एका दिवसात एवढं करायला 120 तर 5 दिवसात किती करल, 5 दिवसात करेल 104. हा कोणला प्रश्न झाला. 5 आणि त्याला गुणलं तर वर याचा छेद काय नाही म्हणजे 1 आहे. 5 ने भाग दिला 5/24 एवढं. म्हणजे याचा अर्थ 5 दिवसाचं काम हे झालं का नाही सांगा पटकन. हे जे झालं हे 5 दिवसाचं काम झालं का नाही सांगा. येस, हे 5 दिवसाचं काम झालं. मग हे 5 दिवसाचं काम आहे म्हणजे आता शिल्लक काम काही राहिलं का नाही सांगा. राहिलं ना. पूर्ण कुठं झालं, पूर्ण काम म्हणल्यावर 1 यायला पाहिजे. परफेक्ट असा 1 यायला पाहिजे. मग शिल्लक किती राहिलं, 4 मधून 1 गेला, 3/4 एवढं काम शिल्लक आहे. म्हणजे टक्केवारीच्या भाषेत जर सांगितलं तर 104 म्हणजे 25% काम झालं, 75% काम बाकी आहे. 75%चा अर्थ काय होतो, 304. ओके, ही झाली तुमची पहिली कन्सेप्ट. ओके, दुसरी कन्सेप्ट आहे का. समजा एका व्यक्तीला एक घर बांधायचं टोटल. हो बरोबर, एक घर बांधायचं. मग एक घर बांधणे, जे घर बांधायचं ना ते टोटल वर्क झालं. टोटल वर्क इंग्लिश मध्ये, राईट. मग त्या टोटल वर्क पैकी समजा त्यानं एका दिवसामध्ये एक भिंत बांधताय. जो माणूस तुम्ही कामाला लावलाय तो एका दिवसात एक भिंत बांधताय. ही झाली त्या माणसाची काम करण्याची क्षमता. त्याला म्हणतात इफिशियन्सी. त्याला काय म्हणतात, इफिशियन्सी. तो त्या घराची एक भिंत एका दिवसात बांधतो. त्या माणसाचं वैशिष्ट्य असते ना काही जणांचं. 2 माणसाला कामाला लावा तुम्ही गावात, बरोबर ना. एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा काम जास्त करतो. म्हणजे आता खुर्च्या बनवायचं काम किंवा टेबल बनवायचं काम, एक माणूस काय करतो माहितीये, एका दिवसात 10 टेबल बनवतो आणि दुसरा त्याच दिवसात तेवढ्याच वेळेत 20 टेबल बनवतो. म्हणजे पहिल्या माणसाची क्षमता टेबल बनवण्याची किती झाली, दिवसाला 10 टेबल. दुसऱ्या माणसाची दिवसाला 20 टेबल. म्हणजे ज्याची इफिशियन्सी जास्त आहे त्याला काम करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी किंवा टोटल तुमचं काम करण्यासाठी दिवस कसे लागतील. ज्याची इफिशियन्सी म्हणजे काम करण्याची क्षमता जास्त आहे त्याला दिवस कमी लागतात का नाही. इफिशियन्सी ज्याला कळाली त्याला अवघड उदाहरण जे भविष्यात मी घेणार आहे ते समजणार मी काय बोलायचं.
बरोबर ना. इफिशियन्सी तुमची, आता आपण दोघायला मी 24 तासच भेटतात, पण तू दिवसातले 5च तास काम करतोस. 5 तास काम करून तू एक पुस्तक वाचतोस. मी दिवसात 6 तास काम करीत असेल, नाही तर 5च तास काम करीत असेल. मी 5च तास काम करतो, पण माझे 2 पुस्तक वाचणं होतात. याचा अर्थ काम करण्याची इफिशियन्सी माझी जास्त आहे. मला 10 पुस्तक वाचायला तुझ्यापेक्षा नक्कीच कमी वेळ लागेल आणि तुला जास्त वेळ लागेल का नाही. म्हणून इफिशियन्सी जास्त, वेळ कमी. ज्याची इफिशियन्सी कमी, इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता असते की बाबा तो कार्यकर्ता काम किती करतो दिवसाला. काही जण तर टाइमपासच करतात नुसता, मग त्याला तर काय कवाच काम त्याचं कम्प्लीट होणार नाही. ओके, दुसरी कन्सेप्ट लक्षात आली इफिशियन्सीची. तिसरी सांगून टाकलेली, त्यामुळे डबल वापस करत नाही मी, कोणती, वर्क आणि टाइम यांचं प्रमाण व्यस्त असतं. ओके, फॉर एक्झाम्पल, जितका टाइम जास्त तितकं काम लवकर होणार. जास्त काम लवकर होईल. टाइम काम जास्त करायचं म्हणजे काम लवकर संपवायचं असेल तर वेळ कसा द्यावा लागेल, जास्त द्यावा लागेल. किंवा मग दुसरं, जिचं काम आता नाही पण सांगून टाकू, माणसे आणि दिवस यांचा संबंध व्यस्त असतो म्हणे. 10 माणसे 10 दिवसात काम करतात. माणसे 20 झाली तर दिवस किती लागतील, 5. माणसं डबल झाली तर दिवस निम्मे झाले का नाही. याला म्हणतात व्यस्त चलन. सांगा, तुम्हीच सांगा, जाऊ दे, एक खड्डा खणायला 10 माणसं कामाला लावले, याला 10 दिवस लागले खड्डा खणायला. आता दुसऱ्या वेळेस दुसरा तेवढाच खड्डा घ्या, माणसं फक्त 20 लावा, तर ती किती दिवसात संपते, 5 दिवसात संपते. माणसे जास्त, दिवस कमी. ओके, ह्या 2-4 घटना काळापार वेगामध्ये माहित असावं लागतात बरं का. इफिशियन्सी, व्यस्त चलन आणि समचलन, एका दिवसाचं काम, बरोबर आहे. नंबर 3 ला चौथी घटना सगळ्यात महत्वाची माहित असायला पाहिजे. फास्ट मध्ये काय काढता यायला पाहिजे, एलसीएम. काय फायदा होतो त्याचा, ए एक काम 10 दिवसात करतो, बी 15 दिवसात करतो. ह्याला 2 प्रकारे, 3 प्रकारे, 4 प्रकारे सोडवता येते आपल्याला. जर एक कार्यकर्ता म्हणला ए हा एक काम 10 दिवसात करतो आणि बी तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. आपला कार्यक्रम सुरू होते, ए 10 दिवसात, बी 15 दिवसात, दोघे मिळून. दोघे तोर येते बी आपल्याला पटकन. तिरकस गुणाकार, काही जण लसावी काढतील. बरं, लसावी काढा, किती आलं लसावी 30, मग म्हणते गायत्री 30, 15 दुनी 30, उत्तर आलं 530, म्हणजे उत्तर आलं 106. असं पण चालते. 106 म्हणजे काय, मग 6 दिवस. तुम्हाला म्हणलं व्यस्त, टाइम सांगायचा. 106 जे आले ते काम आहे, मग याला उलट करायचं, 6 टाइम मिळतो, किती आला 6. मग दुसरं असं जमत नाही का कळायला, हे 10 दिवसात, हे 15 दिवसात. पण आपल्याला हे माहित नाही, वर्क जे आहे ते कॉन्स्टंट आहे. मग नेमकं ते काम काय करतात ते घ्या काढून. तो हा 10 दिवसात करतो, हा 15 दिवसात काम करतो, एवढं माहित आहे. मग काय काम करतो, 10 आणि 15चा लसाई काढा, 30 टेबल बनवतो. जे लसाई आला त्याला काम मानायचं, बरोबर आहे. 30 टेबल बनवायचे, क्लिअर आहे. 30 टेबल बनवायचे. हा 10 दिवसात बनवतो 30 टेबल, हा 15 दिवसात बनवतो 30 टेबल. याचा अर्थ एका दिवसात हा किती बनवतो रे, गायत्री 3 टेबल बनवतो एका दिवसात. ही काम करण्याची इफिशियन्सी आहे, क्षमता. एका दिवसात 3 टेबल बनवतो. हा एका दिवसात किती बनवतो, 15 दुनी 30, 2 टेबल बनवतो. ही झाली त्याची कार्यक्षमता. बी एका दिवसात 2 टेबल बनवतो, ए एका दिवसात 3 टेबल बनवतो, दोघं मिळून एका दिवसात 5 टेबल बनवतात. दोघांची मिळून कार्यक्षमता किती झाली, दोघं मिळून एका दिवसात 5 टेबल बनवतात. मग जर दोघं मिळून एका दिवसात 5 टेबल बनवत असतील तर दोघांना मिळून 30 टेबल बनवायला किती वेळ लागेल, 5 सेकंद, 30 उत्तर 6 दिवस. ही झाली कन्सेप्ट, समजून घ्या काय आहे. बरं, काम माहित नव्हतं, काम काढलं कसं, लसावी 10-15 30 टेबल बनवायचे. मग हा एका दिवसात 10 दिवसामध्ये 30 टेबल बनवतो, हा 15 दिवसात 30 बनवतो. मग एका दिवसाची क्षमता काढा, कार्यक्षमता त्याची. एका दिवसात किती बनवित असेल, 3, हे 2, 30 ला भाग द्या. मग दोघं मिळून एका दिवसात किती बनवतात, 5. मग एका दिवसात 5, तर 30 टेबल बनवायला किती दिवस लागतील, 30 ला भाग द्या, 5 × 30 उत्तर 6 दिवस. क्लिअर आहे. हा भाग फार सोपा आहे. पुढे पुढे गेल्यावर सूत्र देणार आहे तुम्हाला, येणं नाही आलं त्यानं नाही आलं येणं. पण धड्याची सुरुवात होते थोडस बेसिक डोसक्यात माहित पाहिजे आपल्याला की बाबा माणसे आणि दिवस यांचा संबंध व्यस्त असतो, टाइम आणि वर्क यांचा संबंध व्यस्त असतो. बरोबर नाही, टाइम आणि वर्क यांचा संबंध व्यस्त असतो. ते 3 ला माहित पाहिजे आपल्याला की एका दिवसाचं काम कसं काढतात.
नंबर 3 ला माहित पाहिजे शिल्लक काम कसं राहतं. सगळाच कार्यक्रम आपण सोडू दमदम. आता लिहा प्रश्न पहिला, सुरुवात करू प्रश्नाला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1. ए ला एक काम पूर्ण करण्यास 15 दिवस लागतात. एला एक काम पूर्ण करण्यास 15 दिवस लागतात. जर त्याने 10 दिवस काम केले, जर त्याने 10 दिवस काम केले, 10 दिवस काम केले, जर त्याने 10 दिवस काम केले तर किती काम उरेल? किती काम उरेल? किती काम उरेल? क्वेश्चन मार्क. किती काम उरेल? फास्ट. धन्यवाद कैलास. चला, 2 प्रश्न याच्यात तुमचे कव्हर व्हायले. पहिला प्रश्न असा असतो, किती काम झाले, आणि दुसरं किती काम राहिले. किती काम झाले, किती काम राहिले. एकच कॅन्डिडेट आहे सध्या. मग एला एक काम पूर्ण करण्यास 15 दिवस लागतात. मग याचे एका दिवसाचं काम आलं का नाही सांगता? पटकन सांगा. एका दिवसाचं काम काय याचे एका दिवसाचे काम किती आले? कोण सांगते? याचे एका दिवसाचं काम. एला एक काम पूर्ण करण्यास 15 दिवस लागतात. बस, एक काम पूर्ण करण्यास 15 दिवस लागतात म्हणलं रे, की याचं एका दिवसाचं काम झालं 115. क्लिअर? मग याने किती दिवस काम केलं? 10 दिवस काम केलं. म्हणून याचे 10 दिवसाचे काम बरोबर. आता एका दिवसाचं माहित आहे म्हणजे 10 दिवसाचं काढायला किती वेळ लागेल अंदाज? बरोबर आहे. 115 एका दिवसाचे 10 दिवसाचं काढायचे, गुणिले 10 करायचे. गुणिले 10 केले की 5 2 10, 5 3 15. बस, कामाचा किती भाग पूर्ण झाला असा प्रश्न आला असता तर उत्तर आहे 10 दिवसात 203 भाग पूर्ण झाला असता. कामाचा 203 भाग पूर्ण झाला. आणि आता कामाचा किती भाग शिल्लक राहिला? बरोबर का ना? तर शिल्लक काम काढायचंय तर टोटल काम किती असते? एक काम असते, एक. मग या टोटल कामातून पूर्ण केलेला भाग 203 आहे, तर शिल्लक काम किती राहिलं ते तुम्ही सांगा. 3 1 3 मधून 2 गेले 136. बरोबर का नाही? 103 हा कामाचा शिल्लक भाग. करेक्ट. आता परीक्षेत इतकं डिटेल नाही सोडवायचं. पहिले उदाहरणे मग जरा डिटेल सांगितलं. परीक्षेत सांगतो काय करायचं. म्हणून एका दिवसाचं काम 115, 10 दिवसाच काढायचं, गुणिले 10 केले. उत्तर आलं 10. हे जे आलंय हे 10 दिवसाचं काम. मग उरलं किती काम? तर 1 मधून 203 वजा केले. वजाबाकी पद्धतशीर करा. 103 येते का बा? येस, हे शिल्लक काम. एक्झाम मध्ये एकदा समजला असेल कन्सेप्ट तर परीक्षेत आपण असं सोडू शकता का? गेला एक काम करण्यास 15 दिवस लागतात. हे एका दिवसाचं काम. 10 दिवस काम केलं, बर 5 2 10, 5 3 15. एवढं काम झालं. मग उरलं किती? 3 मधून 2 गेले 136. छेदातून अंश वजा करायचा, छेद जशास तसा ठेवायचा. हे उरलेलं काम, हे कम्प्लीट झालेलं काम, या दोघांची बेरीज जर तुम्ही चुकून केली असेल तर उत्तर 1 येत असते. म्हणजे परफेक्ट काम येत असते. असं. दुसरा प्रश्न सोडून दाखवा. एला एक काम पूर्ण करण्यास किंवा गीताला एक काम पूर्ण करण्यास 28 दिवस लागतात. बरोबर. जर तिने 16 दिवस काम केले, 16 दिवस काम केले तर कामाचा किती भाग पूर्ण झाला किंवा शिल्लक काम किती? बस एका टाइपची दोन घ्यायला, पद्धत बदलायला लगेच, काळजी करू नका.
एला एक काम पूर्ण करण्यास 28 दिवस लागतात, म्हणजे एचे एका दिवसाचं काम झालं 128 गुणिले 16 दिवस काम केले, म्हणजे 16 दिवसाचं काम किती आलं ते काढा. 4 चोक 16, 4 7 28, उत्तर 407. हे आलं 16 दिवसाचं काम. किती आलं रे? 407. मग शिल्लक काम किती राहिलं सांगा. 7 मधून 4 गेले, 307 हे काम शिल्लक राहिलं. आन्सर 307 हे काम करायला शिल्लक राहिलं. छेदातून फक्त अंश वजा करायचं, जे छेद आहे का ना तेच तुमचं पूर्ण काम आहे. ते म्हणाले 7 पैकी 4 झाले, म्हणजे 7 पैकी 3 राहिले. अंशाची बेरीज 7 आली पाहिजे, तर 4 ऑलरेडी दिले, किती द्यायला पाहिजे? 3 द्यायला पाहिजे. चला टाईप चेंज करा. पुढची टाईप आहे टुगेदर वर्किंग. दोघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. ए व बी यांना एक काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 60 व 90 दिवस लागतात. 60 व 90 दिवस लागतात. जर दोघांनी एकत्रित काम केल्यास ते काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल? फास्ट लिहा. ए व बी यांना एक काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 60 व 90 दिवस लागतात. दोघांनी एकत्रित काम केल्यास ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? त्याला म्हणतात टुगेदर वर्किंग. दोघं मिळून काम करायला सध्या. चला पहिली पद्धत बेरीज करा. एक काम 60 दिवसात करतो, दुसरा 90 दिवसात करतो. दोघं मिळून किती दिवसात करतील म्हणल्या दोघांची बेरीज करा. 90 एक 90, 60 एक 60 आणि 90 गुणिले 60 तिरकस गुणाकारच करून टाकला, किंवा तुम्ही लसाई काढू शकले असते. 90 आणि 60 ची बेरीज आली 150 भागिले 90 गुणिले 60 जशाच तसे. 0 0 कॅन्सल झाला. 15 एक 15, 15 एक 90, उत्तर आलं 1/36, म्हणजेच 36 दिवस लागतील. आन्सर किती? 36 दिवस लागतील. राईट आहे का? पहा बेरीज सर्वांना यायला पाहिजे. छेद समान नसताना आपण तिरकस गुणाकार करतो. दुसरी पद्धत, काही जण याला डायरेक्ट सूत्र वापरतील. XY छेद X अधिक Y. बरोबर आहे. दोघं मिळून असल्यामुळे प्लस साईन घ्यायचे. 60 गुणिले 90 आणि 60 अधिक 90 फिनिश. डायरेक्ट उत्तर येते. 60 गुणिले 90 जशाच तशी राहू दे. खाली बेरीज आहे तेवढी बेरीज करून घ्या. 150 0 0 कटला. 15 चौक 60 आणि 4 9 36. 36 द्यायला लागते. सूत्र लिहा. XY छेद X अधिक Y. अधिक कशामुळे? दोघं मिळून आहे. दुसरा कार्यकर्ता काय करील? ए ला 60 दिवस, बी ला 90 दिवस. इथे लिहा वर्क टाइम काय, म्हणजे वर्क किती करायचं आपल्याला त्याचा लसावी काढायचा. 60 आणि 90 चा लसावी. तर 9 चा लसावी म्हणजे 60 न भाग गेला पाहिजे. उत्तर 90 दोन्ही 180. 180 टेबल बनवायचे. हे वर्क आहे. 180 टेबल एका दिवसात. 60 तिरिक 180, 90 दोन्ही 180, 3 आणि 2 बरोबर आले 5. एका दिवसात 5. बरोबर आहे. 180 टेबल बनवायचे. दोघं मिळून एका दिवसात 5 टेबल बनवतात. तर 180 टेबल बनवायला किती दिवस लागतील? 5 ने 180 ला भाग द्या. 5 3 15, 5 7 30, उत्तर 36 दिवस लागतील. आन्सर
उत्तर 36 दिवस लागते. लक्ष घ्या. 60-90 दिलेला आहे. 180 काय आहे त्याचा लसावी. जो लसावी आहे तेच तुम्हाला काम करायचे. 180 टेबल म्हणा, 180 पुढच्या म्हणा, वगैरे वगैरे काय म्हणायचं. पण 60 न भाग दिला तर एका दिवसाचं काम मिळते. 60 ने 180 ला भाग द्या 3, बरोबर आहे. 90 ने 180 ला भाग द्या 2, दोघं मिळून 5 खुर्च्या बनवतात. 180 खुर्च्या बनवायला दोघांना मिळून 36 दिवस लागतील. क्लिअर आहे. एक सोडून दाखवा अजून. अ ब यांना एक काम पूर्ण करण्यास अनुक्रमे 36 व 45 दिवस लागतात. तर दोघांनी एकत्रित काम केलंय तर ते काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल. ओके. सूत्र वापरलं x गुणिले y, x अधिक y, आणि याला सोडवलं तर आन्सर काय आलं. 36 गुणिले 45, 36 आणि 45 81. 9 9 81, 9 चौक 36, 9 पाची 45, 4 पाचा 20. उत्तर 20 दिवस. 20 दिवस किती यायला पाहिजे आन्सर. 20 days. करेक्ट. 36 आणि 45. आता कसं आहे, काही जणांना लसावी अवघडच जात असेल त्याला मग ही पद्धत अवघडच वाटणार. अ ब आणि त्याचं वर्क बरोबर 36 45. आणि जर लसावी त्याला फास्ट येत असेल उत्तर फास्ट येते. काय करायचं. 9 चौक 36, 9 पाची 45. लक्ष द्या 4 आणि 5 येते बरोबर ना. तर त्या 4 पंचे 20 गुणिले 9 180 लसावी बरोबर. याचा लसावी 180. 36 5 180, 45 चौक 180, दोघं मिळून 9 काम करतात बरोबर आहे का. हे एका दिवसाच काम आहे. मग दोघं मिळून 9 खुर्च्या बनवतात. 180 खुर्च्या बनवायला टाइम किती लागेल. 9 2 18 20 दिवस लागतील. 20 दिवस लागतील. 36च्या स्पीडनं 180 खुर्च्या बनवायच्या तर 5 दिवस लागतील. हा टायमिंग आहे. एका दिवसात 5, 45 ते एका दिवसात 4, मग 5 आणि 4 9, दोघांचे मिळून एका दिवसात 9, तर 180 बनवण्यासाठी 20 दिवस. आता प्रश्न हाच, पण विचारण्याची पद्धत काय बदलते, थोडीशी बदलते. कशी पहा. एला एक काम संपविण्यास, एक काम पूर्ण करण्यास 60 दिवस लागतात. 60 दिवस लागतात. एला एक काम पूर्ण करण्यास 60 दिवस लागतात. मोहन म्हणजेच बी हा एच्या दुप्पट वेगाने काम करतो. दुप्पट वेगाने काम करतो. तर ए व बी दोघांना मिळून ते काम संपविण्यास किती वेळ लागेल. ते काम संपविण्यास किती वेळ लागेल. ते काम संपविण्यास किती वेळ लागेल. किती वेळ लागेल. फास्ट. काय दिलं प्रश्न पहा. ए ला एक काम पूर्ण करण्यास 60 दिवस लागतात. ए ला एक काम पूर्ण करण्यास 60 दिवस लागतात. बी हा एच्या दुप्पट वेगाने काम करतो.
तर ए व बी या दोघांना मिळून ते काम संपविण्यास किती वेळ आहे? सगळ्यात महत्वाची काय ओळ बी हा ए च्या दुप्पट वेगाने काम. तर इथं तुम्हाला लक्षात यायला काय पाहिजे की ए ला एक काम पूर्ण करण्यास म्हणजे एचा काम तर दिले 60, बरोबर आहे. बी हा ए च्या दुप्पट वेगाने काम करतो. मग आता ए च्या दुप्पट म्हणजे 120 लिहिता का 30 लिहिता? ज्याचा वेग दुप्पट आहे स्पीड, ज्याची स्पीड दुप्पट आहे त्याला टाइम कमी लागत असतो, म्हणून तुम्हाला तिथं 30 लिहायची कळलं असेल. आता या दोघांनी दुप्पट कोण आहे, वेग कोणाचा दुप्पट आहे, हा 30 दिवसात काम करायला. काम कॉन्स्टंट आहे, वर्क जे आहे ना ते कॉन्स्टंट आहे, एकच काम आहे, दोघं बी एकच काम करायला. मग त्याच कामाला करायला हा 60 दिवस लावायला म्हणजे 2 महिने आणि हा 1 महिना. मग कोणाची स्पीड जास्त? बीची, कारण तो एका महिन्यात ते काम संपवायला आहे, म्हणून याची स्पीड जास्त आहे, म्हणून बी हा एचा दुप्पट झाला या ठिकाणी. बरोबर आहे. हे ज्याच्या कळाले 30 कसे आले त्याला पुढचं काय सांगायची गरज आहे, ते 60 गुणिले 30 करणार आणि 60 अधिक 30 करणार, बरोबर का? चूक. मग 60 गुणिले 30 1800 होता, 1800 भागिले 90 केलं तर 20 येते. पुढचं काय सांगायची गरज नाही, बरोबर का नाही? हे 60 दिवस, 30 दिवस, नसावी इथं आला 60, ते काम झालं तुमचं ए बी आणि हे वर्क. मग याला 60 काम करायला एका दिवसात 1 खुर्ची, हा 2 खुर्च्या, दोघं मिळून बनतात 3 खुर्च्या. 60 खुर्च्या बनवायला दोघांना मिळून लागतात 20. ला एक काम पूर्ण करण्यास 40 दिवस लागतात. पुढचा प्रश्न लिहा. तर अ हा ब च्या चौपट, अ हा ब च्या चौपट वेगाने काम करतो, तर ए व बी या दोघांना मिळून ते काम संपविण्यास किती वेळ आहे? प्रश्न परत आहे का? ए ला एक काम पूर्ण करण्यास 40 दिवस लागतात. ए हा बी च्या चौपट वेगाने काम करतो, तर ए व बी या दोघांना मिळून ते काम संपविण्यास किती वेळ लागतो? किती आलं? चला पहा. ए ला 40 दिवस आणि ए हा बी चा चौपट म्हणजे हा चौपट, बरोबर आहे. तर याचे किती लिहिले तुम्ही? याचे लिहावं लागतील तुम्हाला 4 चौक 16, 160. सांगा बरोबर का चूक? ब हा अच्या असता तर 10 लिहिले असतील, 8 दिवस उत्तर आलं असतं. दहा लिहिल्या इथं, समजा इथं 10 लिहिलं तर कोण चौपट व्हायला माहितीये का नाही? बी व्हायला, बी. आता जर 10 लिहिले इथे तर बी चौपट व्हाईल ना. आपल्याला ए चौपट करायचा, ए हा बी चा चौपट करायचा म्हणजे तुम्हाला 160 लिहावं लागते, 40 चौक 16. लक्ष द्या. आणि 40 गुणिले 160 भागिले 160 आणि 40 200, 2 0 2 0 कट झाले, 2 8 16, 8 चौक 32 होतं 32 डेज. 32 दिवस लागतील, हे आन्सर आहे.
ज्याचा टाइम कमी दिसायला त्याचा वेग जास्त आहे असं समजायचं. बरोबर आहे. इथं 4 चोक 16 चौपट हे वाटायला पण चौपट हे हेच तर समजून घ्यायचं. लक्षात 40ला जर 10 लिहिले तर त्याचा अर्थ वेगळा होतो. बरोबर आहे. तिथं लिहा मग एकदा का कळालं की ए 40 आहे, बी 160 आहे, त्याचा लसावी बी 160 खुर्च्या तयार करायच्या. मग याला 40च्या स्पीडनं एका दिवसात 40 चोक 16 4 खुर्च्या बनवील, हा एका दिवसात 1 बनवील. म्हणजे 4 आणि 1 5 खुर्च्या बनतील आणि 5ने याला जर भाग दिला 5 3 15 5 32 दिवस लागतील 160 खुर्च्या बनवायला. आता बघा पलीकडल्या पद्धतीचा फायदा काय होतो तुम्हाला सांगायचं उदाहरण पहा. प्रश्न आहे का आता काय दिलाय. प्रश्न काय दिलाय, ए आणि बी या दोघांना मिळून एक काम पूर्ण करण्यासाठी, बरोबर का नाही. आता किती आलं तर उत्तर 32 दिवस लागतात. लक्ष द्या, दोघांना मिळून ते काम करायला 32 दिवस लागतात. ए हा बीचा चौपट वेगाने काम करतो, मग बी ला 1 माना. ए हा बीचा चौपट वेगाने काम करतो 4 माना. 2 मिनिटासाठी मानायचं काय म्हणतात 4 चौपट. ए हा बीचा चौपट वेगाने काम एकाच 4 प्रमाणात. बरोबर आहे. मग आणि त्याचे दिवस किती दिले 32 ना. दोघांना मिळून ते काम संपवायला किती दिवस लागतात 32 दिवस लागतात. मला सांगा आता 32 दिवस दिले तर आता आपल्याला उत्तर शोधायचे की काम किती होतं. बरं आहे का. आपण जर सोडवलं आता ते सांगा. इथे लिहिलं ते 40, इथे लिहिलं ते 160, काम आलं तर आपलं 160. बरोबर ना. तर तुम्ही काय करायचं, काम काढण्यासाठी 4 आणि 1 5, बरोबर ना. 5 गुणिले 32 काम भेटून जाते तुमचं 160. क्लिअर आहे. काम भेटून जाते तुमचं 160. लक्ष द्यायला का नाही पाहून घ्यायचं. 4 आणि 1 5 दोघं मिळून, बरोबर आहे. आणि गुणिले हे 32 केले तर काम मिळालं तुम्हाला 160. मग आता 160 काम तुम्हाला जेव्हा दिलं तर तेव्हा तुम्ही 40चा भाग दिलता. 4 चोक 16 आणि 4 आणलं होतं. 160 1 आणलं होतं आणि या ठिकाणी तुमचं उत्तर आलं 5. बरोबर आहे. आणि 5 न भागल्यावर या ठिकाणी 5 न भागल्यावर तुमचं उत्तर किती आलं 32 आलं. मग आता 40 न याला भाग दिल्यावर 4 आलते, तर 4 ने याला भाग दिला इथे किती येतील 40 आणि 1 ने याला भाग दिला इथे किती येतील 160. म्हणजे एचं आणि बीचं काम तुम्हाला भेटलं का नाही फास्ट. एचं आणि बीचं काम भेटलं का नाही फास्ट. उलटा कार्यक्रम आहे सगळा. नाही कळालं काही अडचण नाही. आता कळेल. पुढचा प्रश्न घ्या. गाजलेला प्रश्न आहे आपला. दीपा सायलीच्या दुप्पट वेगाने काम करते. दुप्पट वेगाने काम करते. दुप्पट वेगाने काम करते. दोघी मिळून ते काम दोघी मिळून ते काम 10 दिवसात पूर्ण करतात. 10 दिवसात पूर्ण करतात. तर एकट्या दीपाला ते काम पूर्ण करण्यास लागणारा वेळ. लिहा प्रश्न. दीपा सायलीच्या दुप्पट वेगाने काम करते. दोघी मिळून ते काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर एकट्या दीपाला ते काम पूर्ण करण्यास लागणारा वेळ. प्रश्न तोच आहे सेम. दीपा सायली काम दिवस क्षमता इफिशियन्सी.
पहा, त्याच्यामुळे म्हणून लागलो, तुम्ही जर आता एक्सच्या मेथडनं सोडवलं तरी उत्तर येते, नो प्रॉब्लेम. मी त्यांना मी सोडून दाखवतो. पण हे जर इतक्या वेळ झाला मी आगावची मेथड शिकू लागलो, तिचा फायदा अशा प्रश्नात होतो. बघा चला, दीपा सायलीच्या दुप्पट वेगाने काम करते. सायलीच्या दुप्पट का म्हणजे क्षमता, सायलीची 1 आहे, तिच्या दुप्पट आहे. इफिशियन्सी म्हणजे क्षमता काम करण्याची, 2:1 हे प्रमाणे आहे. क्लिअर आहे का? दीपा सायलीच्या दुप्पट, सायलीच्या दुप्पट आली का? काम किती दिवसात करतात? 10 दिवसात काम करतात. समजा 10 दिवसात दिले ना आपल्याला. मग 2 आणि 3 आणि 3 × 30 काम काढून घ्या पहिले पटकन. तुम्हाला म्हणलो होतो काम हे 30 खुर्च्या बनवण्याचं काम. काय 30 खुर्च्या बनवण्याचं कसं काढलं? 2, 1, 10 जे इथं 10 कसे येतात माहिती का तुम्हाला? 2 आणि 1 3, 3 आपण याला भागत असतो. 3 × 10 = 30 माहिती आहे तुम्हाला? म्हणून मग इथं जर 10 होते तर 10 ने याला गुणलं, या 2+1 प्रमाणे 2+1 3 आले तर 3 ने 10 ला गुणलं, काहीतरी 30 हे टोटल काम. बरोबर का नाही? टोटल काम काय आलं मग 30. क्लिअर आहे? मग आता या 2 ने 30 ला भागा, दीपा मिळाली. 1 ने 30 ला भागा, सायली मिळाली. बघा आपला कार्यक्रम असाच होता का नाही आतापर्यंत? 15 30 लसावी 30. मग आपण या 15 भागायचो का नाही? 15 2 30, 30 1 30, आणि नंतर 2 आणि 1 3 करायचो, 3 ने याला भाग देऊ म्हणायचो 10 दिवस. 3 × 10 = 30. क्लिअर आहे का नाही? मग आपल्याला 10 दिवस दिल्यानंतर आपल्याला काय यायला पाहिजे? 2 आणि 1 3 यायला पाहिजे, 10 = 30 इथे यायला पाहिजे. इथं 30 आले की या 2 ने 30 ला भागलं दीपा 15, 1 ने 30 ला भागलं सायली 30 दिवस. म्हणून आपल्याला विचारले दीपाला एकट्याला काम पूर्ण करण्यास 15 दिवस आणि सायलीला 30 दिवस. आय होप लक्षात आलं असेल. वर्क काढायचं आपल्याला कळलं गरजेचं नाही. म्हणले चला दुसरी पद्धत आहे, सूत्र वापर आपली काय. इथल्या दीपा, इथल्या सायली. दीपा सायलीच्या दुप्पट वेगाने काम करते, याचा अर्थ दीपा x आहे तर सायली 2x आहे. मग आपलं सूत्र आहे XY, x गुणिले 2x भागाकारात x अधिक y म्हणजे x अधिक 2x. वर गुणाकार आहे, खाली बेरीज आहे. दोघांना मिळून किती दिवस लागतात? 10. टाइम दिलेला आहे म्हणून 10. सोडवा. 2x गुणिला x जसं तसंच राहतं, काय सोडितो खाली या 2x अधिक x मात्र तुम्हाला सोडवावं लागेल. 3x होता, हा x कॅन्सल झाला. इथं उरले 3, मग इकडे 10 आहे तर 10 चे 3 तिकडे गेले, काहीतरी 30. मग 2x बरोबर 30, तर x बरोबर किती रे? 15. x बरोबर किती आलं? 15. मग x बरोबर 15 म्हणजे दीपा 15 सायली 15 दोन्ही 30. नियमानं सोडवायचं म्हणजे हे असं. पण तो डबा जर लक्षात आला मी सांगितले ना, फार लवकर उत्तर येते, फार लवकर उत्तर येते. तुम्ही सोडून दाखवा म्हणजे मला अजून लक्षात आलं तरी कळेल तरी जाऊ. पण असाच प्रश्न सापडावा लागतो आता तुम्हाला द्यायचा म्हणजे. हेच राहू द्या. दीपा सायलीच्या दुप्पट वेगानेच्या ऐवजी फक्त ह्या तिप्पट वेगाने काम करते. तिप्पट वेगाने काम करते. तिप्पट वेगाने काम करते. पीओबी आणि दोघे एक काम संपवण्यास 7.5 दिवस लागतात. 7.5 दिवस लागतात. तर एकट्या ए ला म्हणजे दीपाला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? कम ऑन, यू कॅन डू इट. दीपा सायलीच्या दुप्पटच्या ऐवजी काय लिहिली ना? तिप्पट वेगाने काम करते. दुप्पट सोडून द्यायचा शब्द, तिप्पट. दीपा सायलीच्या तिप्पट वेगाने काम करते. दोघी मिळून ते काम 7.5 दिवसात पूर्ण करतात. एकट्या दीपाला म्हणजे एकट्या ए ला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ? पहिल्यापेक्षा काय बदलायला कळलं की नाही? दीपा सायली फास्ट कसं करायचं सांगायचं. वर्क
पहिल्यांदा असते दिवस किती लागले कोणला, दुसऱ्यांदा असते त्याची क्षमता इफिशियन्सी. आपल्याला इथे इफिशियन्सी दिली, वेगानं काम कसं करायचं. दीपा सायलीच्या तिप्पट काम करते म्हणजे सायली एक काम करत असेल त्याच्यात तिप्पट काम करते म्हणजे ती, तिची इफिशियन्सी अशी. आणि दोघीला मिळून म्हणल्यावर 3 आणि 1 4 किती दिवस लागतात, 7.5 दिवस. म्हणजे 7.5 गुणिले 4 किती काम केलं त्यांनी रे, 7 चोक 28 आणि वरचे 5 चोक 30, 30 काम केलं. मान्य आहे का? बोला 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 पटपट. 7.5 गुणिले 4 कशा आले कळलं का नाही? मग दीपाला 3 × 30 आणि याला 30. फिनिश. राईट. दीपा 10 दिवस, सायली 30 दिवस. आन्सर 30 कसे आले हा प्रश्न काय करायचा, त्याला सांगा रे याची बेरीज करायला. आणि 4 गुणिले दोघीला मिळून 7.5 दिवस लागतात, याचा अर्थ ते इतकं काम करतात 30. आणि एकदा 30 आले, ह्या 3 न 30 ला भाग दिला की 10 येते, 1 न भाग दिला की 30 येते. म्हणून दीपा सायलीच्या तिप्पट झाली का नाही ते पहा पाहिजे. दीपा सायलीच्या तिप्पट झाली का नाही ते पहा. ओके, आता एकट्याचं काम काढू. मग पुढचं लिहा. पीला एक काम पूर्ण करण्यास, पीला एक काम पूर्ण करण्यास, एक काम पूर्ण करण्यास 20 दिवस लागतात. 20 दिवस लागतात. जर पी व क्यू दोघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. 12 दिवसात पूर्ण करत असतील तर एकट्या क्यूला ते काम पूर्ण करण्यास लागणारा वेळ किंवा किती वेळ लागेल, एवढा मोठा प्रश्न यायला पाहिजे. उत्तर तर फार सोपं आहे, काही सेकंदातच. पीला एक काम पूर्ण करण्यास 20 दिवस लागतात. जर पी व क्यू दोघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर एकट्या क्यूला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल, असा क्वेश्चन. करेक्ट. पहिली पद्धत पहा, x वजा y एकट्याचं काम काढायचं म्हणल्यावर काय करा, डायरेक्ट 20 गुणिले 12. उदाहरणार्थ 2च आकडे 20 वजा 12, 12 2 24, 240 डिवायडेड बाय 20 मधून 12 गेले 8, उत्तर 8 3 24. 30 दिवस लागतील.
एकट्या क्यूला ते काम पूर्ण करण्यास विषय संपला. 20 गुणिले 12 20 वजा 12 दुसरा असेल 20 हे 12 बरोबर आहे. दोघं मिळून होते तेव्हा एक्स वाय छेद एक्स अधिक वाय होतं. एकटा आहे तर एक्स वाय छेद एक्स वजा वाय एक्स वाय छेद एक्स वजा वाय. ओके आता आपली पद्धत पी क्यू पी क्यू आणि आपल्याला वर्क तर माहितच नाही. आता वर्क मनाचे मनात धरून आपण पुढे पी ला किती दिवस 30 दिवस क्यू ला किती दिवस माहित नाही प्रश्न चिन्ह. पी क्यू ला दोघायला मिळून किती दिवस 12 दिवस हे तर माहिती आहे. पहिले टाइम आला टाइम. आता आपल्याला काढायचे वर्क. काय करायचे वर्क. वर्क काढण्यासाठी एलसीएम काढावा लागतो माहिती. मग 20 चा आणि 12 चा एलसीएम काढला किती आला 60 बरोबर ना. 20 चा पाडा म्हणा 20 दुनी 40 12 जात नाही 20 3 60 12 भाग जातो. मग आता पहा हे 20 न भाग दिले एका दिवसाच काम येते 20 3 60 एका दिवसात 3 पुढच्या एफिशियन्सी बरोबर आहे. पी ची एफिशियन्सी आता क्यू ची एफिशियन्सी किती येईल माहित नाही पण याची किती येईल 12 पंचे 60 याची किती आली 5. मग दोघं मिळून 5 आहेत. मग हा 3 आहे हा किती असेल रे. या दोघांची बेरीजच इथे येत असती ना म्हणून हा भाग काढायला फार सोपं आहे. 5 मधून गेले 2 मग 3 न 60 ला भाग दिला तेव्हा 20 आलते. 3 न 60 ला भाग दिला तेव्हा 20 आलते बरोबर आहे. एका दिवसात 2 न 60 ला भाग दिला किती 30 आन्सर. तीस कसे आले आहे का क्वेश्चन. नसायला पाहिजे मॅम. एक लास्ट लिहायचा ए व बी किंवा मग पी ला एक काम पूर्ण करण्यास 30 लिहू का. पी ला एक काम पूर्ण करण्यास 80 दिवस लागतात. पी व क्यू दोघे मिळून ते काम 16 दिवसात संपवतात. 16 दिवसात पूर्ण करतात. तर एकट्या क्यू ला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागतो. बदलला प्रश्न. वेळ संपत आलाय फास्ट सोडवा. 1 तास 32 मिनिट काही सेकंद झालेत. कोणत्या बी सेकंद झाला ते भरपूर. उद्या 3 जणांचं काम पाहू आपण. एक जण सोडून गेला दुसरा काम पाहू कधी तसे प्रश्न पाहू आपण. सध्या हे आलं का सांगा पटकन. 80 गुणिले 16 80 वजा 16 हे वजाबाकी करून घ्या गुणाकार राहू द्या. वजाबाकी 80 तून 16 गेले 16 85 होतात तर उरतात 16 64. मग 16 64 होतात. 4 न 80 ला भाग दिला उत्तर 20 आहे. या पद्धतीने तर आलं असेल. हे सोडवता ज्याला येते त्याला उत्तर आलं. एकाच काम काढताना सूत्र आहे एक्स वाय छेद एक्स वजा वाय. फक्त ह्या पद्धतीने येणं झाले. ओके पाहू येते बदल. पी ला एक काम करायला 80 दिवस लागतात. क्यू ला माहित नाही किती दिवस लागतात पण दोघांना मिळून ते काम करायला 16 दिवस लागतात. पहिले काय काम करायला ते तर काढावं लागेल. काम काढण्यासाठी लसावी काढावा लागतो. लसावी आला 80 मग हे एका दिवसात बरोबर आहे का नाही. एक काम करतंय 80 म्हणल्या बरोबर आहे का नाही. याला एका दिवसात किती लागते माहित नाही बरोबर आहे. तर दोघं मिळून 16 85 काम करतात म्हणजे 5 एका दिवसाची एफिशियन्सी त्यांची. मग ह्याला 5 आहे दोघं मिळून 5 आहेत. हे एकटा 1 आहे ही किती असेल 4 बरोबर ना. मग या 5 न 80 ला भाग दिल्या 16 आले. ह्या 1 न 80 ला भाग दिल्या 80 आले. तर 4 न 80 ला भाग दिल्या किती येते 30. आला तो डबा. ओके वेळ आपला इथे संपतो. क्यू ला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास 20 दिवस लागतात. हा भाग इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पेपर पडेल 15 ते 20 मिनिटात किंवा अर्ध्या तासामध्ये. आज पेपर सोडवा. 50 चा पडो 75 चा पडो नाही तर 100 चा. सर्व विषयावर डिपेंड पेपर आहे. ठीक आहे थांबू आपण. थँक्यू सो मच.